आत्ताच्या जगात वास्तू आणि कुंडलीशिवाय कोणी दुसरं काही करतच नाही. तुम्ही मोठ्यात मोठी व्यक्ती बघा, म्हणजे मी तर बऱ्याच सेलिब्रिटीचंही केलेलं आहे, दुबईमध्ये केलेलं आहे, कतारमध्ये कामं केली आहे. सगळी लोक वास्तुशास्त्राप्रमाणेच काम करतात. बर. काही लोक फक्त सांगतात, काही लोक दाखवत नाही. 40 मजली बिल्डिंग होती, सगळ्यांना सेम एंट्रन्स होते, वॉशरूमची दिशा सेम, किचन सेम, सगळं सेम. तर अकॉर्डिंग टू वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जी 30-40 वर्ष प्रथा चालू होती की उत्तरे किंवा पूर्वेकडनं यायचं, त्या सगळ्यांना सेम रिझल्ट मिळाले असतील का? म्हणजे पहिल्या मजल्यावर सेम रिझल्ट, चौथ्या मजल्यावर नुसते पैसे, 10व्या मजल्यावर नुसते पैसे. जेव्हा मी 15 वर्षापूर्वी वास्तुशास्त्र स्टार्ट केलं तेव्हा एक प्रथा होती की साऊथकडनं एंट्रन्स अतिशय खराब. पण आम्ही कुंडलीवरनं बघितलं किंवा बऱ्याच कारखानदारावरनं बघितलं, तर आम्ही त्यांना साऊथचा एंट्रन्स दिला. त्या लोकांचे एक कारखान्यापासून 10-10 कारखाने झाले. तर कसं होतं, वास्तूमध्ये 33 देवता असतात आणि 12 असुर असतात. बर. असे 45 देवतांचं वास्तुमंडळ असतं. ते देवता जे असतात ना, त्यांना राज्य सगळं इझिली मिळालेलं असतं, त्यांनी काही कष्ट केलेले नसतात. असुर जे असतात ना, त्यांनी खूप प्रार्थना केलेली असते, तेव्हा त्यांना ती पदं मिळाली असते, खूप प्रार्थना केलेली असते. बर. त्यामुळे हल्लीच्या कलियुगात तुम्हाला पैसे कोण देतं किंवा नाव प्रसिद्ध, तर असुरच देतं. की सध्या लोकांना स्वतःची प्रगती किती आहे बघण्यापेक्षा दुसऱ्यांची प्रगती डोळ्यात खूपते, आणि तो नजर दोष सहजासहजी लागतो. ओके. मग आपली होत आलेली कामं न होणं, नंतर घरात उगीचच वाद होणं, कुठे बाहेर आपल्याला समारंभाला जायचं असेल तर नवरा बायको चिडचिड होणं, डोकं जड होणं, किंवा कुठल्याही कार्यशक्ती, कामच मूडच नाहीये असंच कार्यशक्ती संपणं, तेव्हा आपल्याला समजायचं की नजर दोष लागतोच लागतो. आता हे बघा, तुम्ही जे विचारताय मला की सगळ्यांसाठी एक रेमेडी कुठली, तर ती सगळ्यात महत्वाची रेमेडी कोणालाही लागू लागते. मग ते तुम्ही केल्यावर तुम्हाला कुठल्या वास्तुशास्त्राकडे जायची गरज नाही, ज्योतिष्याकडे जायची गरज हा. नाही. तर तुमच्या कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या नक्षत्रावरून तुमचं भविष्य कळू शकतं. हो, मला पण पहिले विश्वास बसत नव्हता, पण आजचे आपले जे गेस्ट आहेत राठी सर, यांनी हे आपल्याला प्रॅक्टिकली एक्सप्लेन करून सांगितलं आहे. याचबरोबर देवी तारा ह्या कोण आहेत, यांची आराधना केल्याने तुम्हाला काय काय फळं मिळू शकतात, या रिलेटेड पण आजचा पॉडकास्ट आहे. याचसोबत अजून सांगायचं झालं तर, तुम्ही जर व्यावसायिक असाल, तुम्ही जर नोकरी करत असाल, जर तुम्ही गृहिणी असाल, तर कोणत्या कोणत्या पद्धतीने ॲस्ट्रोवास्तूच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता, काय तुमच्या घरात गोष्टी ठेवल्या पाहिजेत, काय गोष्टी नाही ठेवल्या पाहिजेत, इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पॉडकास्टमार्फत कळणार आहेत. काही तुमचे सबस्क्रायबर्सचे प्रश्नसुद्धा आम्ही या पॉडकास्टमध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे हा पॉडकास्ट चुकूनसुद्धा मिस करू नका. हा पॉडकास्ट आत्तापर्यंतचा खूप एक डिटेल्ड पॉडकास्ट आपण म्हणू शकतो ॲस्ट्रोवास्तू रिलेटेड. सो हा शेवटपर्यंत बघा, जास्त वेळ घेत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, हाईपचं बटन जर दिसत असेल तर त्याच्यावर टॅप करा, आणि आजचा पॉडकास्ट कसा वाटतो आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आपले जे आजचे गेस्ट आहेत यांचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिंड कमेंटमध्ये दिलेले आहेत. आणि पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. आजचा पॉडकास्ट सुरू होतो आहे. 3, 2, 1 ॲक्शन. राठी सर, तुमचं स्वागत आहे कॉस्मोस्टार मीडिया पॉडकास्टवर. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज आपण सगळी मांडणी केलेली, याच्यावरून खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे असं मला खात्री आहे. नक्कीच. तर पहिलाच प्रश्न हा विचारावासा वाटेल. प्रश्न म्हणण्यापेक्षा एक ओव्हरऑल तुमच्या जर्नीविषयी सांगा, कारण की तुम्ही पहिले प्रोफेसर होतात, हो, आता तुम्ही ॲस्ट्रोवास्तूमध्ये आहात. बरोबर. सो हा कसा होता प्रवास आणि काय याच्यात तुम्हाला एक्सपिरियन्सेस आले? नक्कीच. आता हे बघा, अगोदर मी शिक्षक होतो आपण बोलल्याप्रमाणे. हम्म. तोपर्यंत मी ज्योतिष, वास्तुशास्त्र असं काहीच म्हणत नव्हतो. बरं. मी मॅथ्स, फिजिक्स शिकवायचो. आपले आदित्य क्लासेस म्हणून खूप नामवंत क्लासेस होते पुण्यात. हम्म. 3-4 ठिकाणी त्याच्या ब्रँचेस होत्या. इव्हन ICSE, CBSE बोर्डाचे पण आपण क्लासेस घ्यायचो. बरं. पण एवढं सगळं असताना आमच्या घरात एक वेगळी घरगुती घटना घडली. ओके. त्यामुळे माझ्या डोक्यावर पण थोडा परिणाम झाल्यासारखं झालं, मनोधैर्य खचलं. बरं. त्यानंतर फायनान्शियल लॉसेस वगैरे बरेच झाले. तर ह्या सगळ्यांचं कारण जेव्हा शोधायला गेलो, कारण की आपल्या जे मोठी लोक असतात, आपले वडीलधारे, ते म्हणतात काय तुमच्या इथे वास्तूची काय चूक असेल, कुंडलीची काय चूक असेल, तर बघा
तेव्हा मला माझ्या असं लक्षात आलं, की एक वास्तुदृष्ट्या आमच्या घरी मोठा प्रॉब्लेम होता. बरं. तर मग मला या सायन्समध्ये खूप इंटरेस्ट आला. मग 9-10 वर्ष मी कंटिन्युअसली कोचीन, ऋषिकेश वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला अरे वाह! आणि सायंटिफिक वास्तू मग मॅथ्स, फिजिक्स ऑलरेडी मला खूपच चांगलं येत होतं. हां. तर मग त्याचं सायंटिफिक वास्तूला कशी जोड द्यायची, कुठल्या देवतेचा काय परिणाम होतो, हं. यावरनं मग मी ॲस्ट्रो वास्तूचं स्टार्ट केलं. बरं. आणि 2011-12 पासून जवळपास 13-14 वर्ष झाली मी हं, करतोय ते. हं. माझं मुंबईला पण ऑफिस आहे लोअर परेलला. अरे वाह! बऱ्याच नामवंत सेलिब्रिटींचा आपण करतो. हं, आपण दुबई, कतार, यूकेमध्ये पण काम करतो. वाह! आता बाणेरमध्ये पण आपण एक नवीन शाखा उघडली आहे. वाह! तर या सगळ्या गोष्टींचं इथपर्यंत आपण आलोय. सर आता आम्ही इथे बघतोय तुम्ही वेगवेगळे ग्रह, नक्षत्र असे लिहिलेले आहेत हो, हो. आणि तुमची स्पेशालिटी सुद्धा आहे, की तुम्ही नक्षत्रावरून लोगोजपासून सगळ्या हो, हो, गोष्टी हो, डिझाइन करता हो. किंवा सांगता, की अशा बरोबर. पद्धतीने डिझाइन केले पाहिजे. सो हे काय आहे हे आम्हाला प्लीज एक्सप्लेन करून हं. सांगा? आता कसं आहे बघा, की जनरल लोकं आपण भविष्य बघतो, ते राशीनुसार सांगितलं जातं. हं, पण राशींपेक्षा पण श्रेष्ठ नक्षत्र आहे बरं. किंवा ग्रहांपेक्षा पण श्रेष्ठ नक्षत्र आहे. ग्रह सगळे रोटेट होत असतात, पण नक्षत्र स्थिर असतात. हं, आणि एका राशीत जवळपास 2.25 नक्षत्र असतात. म्हणजे अतिशय नक्षत्राचेही चरण असतात. बरं. म्हणजे एक नक्षत्र 13 डिग्री 20 अंशाचं असतं आणि ते 4 चरणात डिव्हाइड होतं. ओके. मग प्रत्येक चरण हे 3 अंश 20 डिग्रीचं होतं. बरं. त्यामुळे एवढ्या टोटल नक्षत्राच्या चरणासकट जर बघितलं तर 108 भाग पडतात. ओके. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं अध्ययन हे खूप सूक्ष्मरित्या केलं जातं. बरं. एकदम. जसं आपलं Google मॅप आपण दाखवतो, की एक तुमचा सिंहगड रोड आहे. हं. तर जनरल आपण म्हणतो सिंहगड रोडवर जायचंय. हां. पण जेव्हा Google मॅप आपण दाखवतो, की बरोबर या प्लेसला यायचंय, हं. तर ते नक्षत्रावरनं आपल्याला खूप जास्त डिटेलिंगमध्ये प्रत्येक कळतं. घटना आयुष्याची ही कळते. बरं. किंवा तुमचं करिअर कुठे कसं असलं पाहिजे, हं, तुम्ही कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे, हं. वैवाहिक जीवनात तुमचा पार्टनर कुठला पाहिजे किंवा तुम्ही पार्टनरशिप करत असाल तर कशी कुठल्या हां, बरोबर पार्टनरशिप केली तर दीर्घकाळ टिकेल हां. किंवा तुमच्या घर खरेदी करण्यासाठी, गाडी खरेदी करण्यासाठी सगळ्यात चांगला मुहूर्त तुमच्यासाठी कुठला आहे? बरं. हे सगळं डिटेलिंग आपल्याला या नक्षत्र. नक्षत्रावरनं सांगता येतं. बरं. ओके. मग ह्याचं आम्हाला काही उदाहरणं किंवा काही गोष्टी तुम्ही हो, सांगू हो. शकाल? नक्कीच ना. हं, आता उदाहरणं देण्यापेक्षा आपण पुढे बघणारच आहे, की हं. वास्तूमध्ये पण आपण कसे नक्षत्र अगोदर आपण ॲस्ट्रोलॉजीचा मार्ग बघू. बरं. तर आता कसं असतं, की प्रत्येक हे ग्रह आहेत, हं. आपण लिहिलेले केतूपासून बुधापर्यंत हां. आणि नक्षत्राची स्टार्टिंग आहे. अश्विनी नक्षत्र आहे पहिलं आहे. बरं, दुसरं नक्षत्र भरणी आहे, तिसरं कृत्तिका आहे, चौथं रोहिणी आहे. बरं. आणि केतूच्या अधिपत्याखाली अश्विनी, मघा, मूळ अशी 3 नक्षत्र येतात. हं. प्रत्येक ग्रहाची अशी 3-3 नक्षत्र येतात. येतात. आणि या नक्षत्रांचे परत चरण पण आहे. बरं. आता आपण सुरुवात एक वेगळ्या याने करू, हं. की आता बऱ्याचदा आपण असं बघतो, की आपण अभ्यास वेगळा करतो. नंतर त्या क्षेत्रात पुढे जाऊन आपल्याला तिथे यश मिळत नाही. यश आपल्याला दुसरीकडेच मिळतं. खरं आहे. बऱ्याचदा आपण कॉमर्स घेतो आणि यश दुसरीकडेच मिळतं किंवा फोटोग्राफीत यश मिळतं आपल्याला बरोबर. किंवा सायन्स घेतो, त्यात आपण एवढी वर्ष घालवतो, डॉक्टर वगैरे करतो आणि एवढे पैसे, वेळ वाया पण आपल्याला तिथे यश नाही मिळत, दुसरीकडे मिळतं. हं. तर तुमच्या कुंडलीच्या नक्षत्रावरून हं, तुमचं हं. करिअर कुठलं पाहिजे, हां. हे खूप सूक्ष्मरित्या सांगितलं गेलंय. म्हणजे ओके. पराशरजींनी खूप व्यवस्थितरित्या आपल्याला सांगितलंय. बरं, तर उदाहरण द्यायचं म्हणजे आता शिक्षण जे बघतात ते मंगळाच्या याच्यावरनं बघतात. बरं, मंगळाच्या नक्षत्रावरनं बघतात. बरं. आणि तुमच्या कुंडलीत 10व्या स्थानाचं हं, हं. जो अधिपत्य ग्रह आहे, समजा 10व्या स्थानाचा अधिपत्य ग्रह गुरु असेल, हं. तर तो कुठल्या नक्षत्रात पडलाय बरं. किंवा मंगळाचं नक्षत्र आणि गुरुचं नक्षत्र हं, हे आपापसात किती संबंध आहेत, हं. त्यावरनं तुमचं वेगवेगळ्या ग्रहांशी आपल्याला करिअर काढता येतं. ओके. आता मंगळ ग्रह किंवा मंगळाचं नक्षत्र हं, हं. हे शनी किंवा शनीच्या नक्षत्राशी जोडलं गेलेलं असेल तुमच्या कुंडलीत किंवा त्यात परस्पर खूप चांगला संबंध असेल, बरं. तर तुम्ही इंजिनिअरिंग, सायंटिस्ट, लॉ वगैरे असं शिक्षण घेऊ शकता. ओके. ते जर सूर्याबरोबर जोडलं असेल मंगळाचं नक्षत्र, हं, हं. रवी या ग्रहाबरोबर किंवा त्याच्या नक्षत्राबरोबर, हं, हं. तर 100% तुम्ही वैद्यकीय व्यवसाय म्हणजे डॉक्टरकडे डॉक्टर. वळू शकता. ओके. त्यात पण पुढे जाऊन
रवी या ग्रहाचं कृत्तिका नक्षत्राशी संबंधित असेल, हम्म, तर तुम्ही डॉक्टरमध्ये पण इकडे तिकडे कुठलीही ब्रँच न घेता सर्जनमध्ये गेला तर हम्म. तुम्हाला 100% खूप चांगलं यश मिळू शकतं. बर. तसंच मंगळ या ग्रहाचे संबंध जर तुमचा शुक्र हम्म, या ग्रहाच्या नक्षत्राशी आला हम्म, तर तुम्ही फोटोग्राफी, फिल्म लाईन, हम्म. ब्युटी पार्लर रिलेटेड व्यवसाय इथे पण खूप चांगलं यश मिळू शकता. अच्छा. तसंच मंगळाचा ग्रह गुरु किंवा हम्म. चंद्र याच्याशी आला तर तुम्ही आर्ट्समध्ये जाऊ शकता. ओके. तसंच त्या ग्रहाचा संबंध मंगळाचा म्हणजे बुधाशी आला तर तुम्ही हम्म. कॉमर्समध्ये पण खूप चांगलं यश मिळवू मिळू शकता. शकता. बर. इवन नक्षत्रांच्या चरणावरून आपल्याला हे पण सांगता येतं. समजा तुम्हाला डिफेन्समध्ये जायचंय, हा. डिफेन्समध्ये जायला पाहिजे, तर नक्षत्राचं पहिलं चरण असेल हम्म. तर ते कशात तुम्हाला यश मिळेल, दुसरं चरण असेल तर कशात यश मिळेल, तिसरं चरण असेल तर कशात कशा. मिळेल, चौथं चरण असेल तर कशात येईल. म्हणजे कुठल्याही नक्षत्राचं दुसऱ्या चरणात जर तुमचं असेल हम्म. तर तुम्हाला आर्मीमध्ये यश मिळेल. अच्छा. हां, बर. म्हणजे ते पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. हम्म. तिसरं चरण असेल तर तुम्ही वायुसेना हम्म. म्हणजे एअरफोर्स वगैरे एअरफोर्स. मध्ये तुम्ही यश मिळवू शकता. बर. चौथं चरण असेल तर नेव्हीमध्ये. ओके. म्हणजे इथपर्यंत डिटेलिंग आपल्याला कुठल्याही नक्षत्रावरनं कळतं. कळतं. यामुळे होतं कसं, की आपण इकडे तिकडे भरकटत जात नाही. हम्म. ज्या व्यवसायात आपल्याला यश मिळणार आहे तेच हम्म. शिक्षण घेतो ओके. आणि ज्यात यश मिळणार आहे ते शिक्षण घेतल्यामुळे आयुष्यात एक खूप वेगळी मजा येते. आपले सोनेरी वर्ष वाया जात नाही. अरे वा. हम्म. अतिशय चांगली. हम्म. हम्म. आता एक गृहस्थ आले होते माझ्याकडे, ज्यांचा शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय होता. शेअरमध्ये काम करत होते ते. हम्म. पण त्यांचा नक्षत्राचा मेळ शेअर ब्रोकिंगमध्ये काही लागत नव्हता. हा. म्हणजे त्यांच्याकडे बरीच संपत्ती होती, अं, पण वेळोवेळी त्यांना नुकसान होत होतं. हम्म. पण त्यांचं जे मंगळाचं नक्षत्र आहे ते राहू या ग्रहाच्या नक्षत्राशी खूप सुसंगत मिळत होतं. बर. राहू हा ग्रह काय करतो, काय दाखवतो म्हणजे, हम्म. की तुम्हाला आभास निर्माण करतो, खोटी हा. आभास आणि खूप महत्वाकांक्षा निर्माण करतो. हा. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणे रिस्क घेत असता. बर. पण जेव्हा मी त्यांना सजेस्ट केलं, की तुम्ही ते सोडून जनरल मीडिया किंवा हम्म. यूट्यूब या मार्गात जा, तेव्हा त्यांना प्रचंड यश मिळालं. त्यांनी अच्छा. गेलेला लॉस सगळा कव्हर केला. बर. तर हे एक वेगळ्या प्रकारे आपण नक्षत्रांच्या माध्यमातून सांगून बघू शकतो. शकतो. म्हणजे फक्त करिअर असं नाही, तुम्ही आयुष्यातल्या व्यवसायात पण खूप कुठेही. चांगला नक्षत्राचा उपयोग होतो, खूप चांगला उपयोग होतो. बर. तुम्हाला इव्हन कारखाना, इव्हन इंडस्ट्री पण काढायची असेल हम्म. तर कुठली इंडस्ट्री काढणं हे पण हम्म. आपण नक्षत्रावरनं बघू शकतो. बघू शकतो. म्हणजे आता एक रोड आहे, हम्म. तिथे 2 पेट्रोल पंप आहे, हम्म. शेजारी शेजारी. हम्म. एक पेट्रोल पंप खूप चालतो आणि हा. दुसरा पेट्रोल पंप बिलकुल चालत नाही. बर. रोड तो तोच आहे, जागा दिशा सगळ्या तीच आहे, वास्तू पण तीच असेल, हा. पण त्याच्या कुंडलीतच लिहिलं नाहीये तिथं पेट्रोल पंप चालेल. बर. तर त्यांनी मग तो अट्टहास न करून त्याच्या कुंडलीत जे काही नक्षत्राप्रमाणे लिहिलेलं आहे हम्म. ते त्यांनी केलं तर जास्त यश मिळतं. मिळतं. किंवा दुसऱ्याच्या मुलांनी ते केलंय म्हणून माझ्याही मुलांनी ते करावं आणि त्यात यश मिळेल, हा जो हम्म. पालकांचा अट्टहास असतो, हम्म. त्यापेक्षा त्यांनी कुंडलीचं नीट अध्ययन करून हम्म. नक्षत्राप्रमाणे जर व्यवसायाला त्यांना पूरक हे दिलं तर ते खूप चांगलं फल ठरू शकतं. ठरू शकतं. सर, आता कधी कधी असं म्हणतात ना, की खूप लोक कुंडली, वास्तू या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवतात, आणि काही जण जे आहेत ते विश्वास ठेवतात, पण त्यांच्या बोलण्यातून एक सतत वाक्य येतं किंवा एक शब्द येतो, तो म्हणजे फ्री विल. तर फ्री विल सारखं काही असतं का, अपार्ट फ्रॉम कुंडली म्हणा किंवा भविष्य म्हणा? आता आपण जे बोलला की खूप हम्म. लोक वास्तू आणि कुंडलीवर विश्वास ठेवतात, हम्म. तर आत्ताच्या जगात वास्तू आणि कुंडलीशिवाय कोणी दुसरं काही करतच नाही, व्हेरी फ्रँकली. बर. तुम्ही मोठ्यात मोठी व्यक्ती बघा, म्हणजे मी तर बऱ्याच सेलिब्रिटीचंही केलेलं आहे, हम्म. दुबईमध्ये केलेलं आहे, कतारमध्ये कामं केली आहे. सगळी लोक वास्तुशास्त्राप्रमाणेच काम करतात. बर. काही लोक फक्त सांगतात, काही लोक दाखवत नाही. बर. उलट ते आम्हाला सांगतात, अरे बापरे हे वास्तूचं आहे, हे हा. आम्हाला बाहेर नाही दाखवायचंय. हा. पण तसं काही नाही, प्रत्येक जण हे वास्तूशिवाय काम करतच नाही. करतच नाही. आणि हे सायंटिफिक आहे. हम्म. म्हणजे जर तुम्ही सायंटिफिकरित्या गेला हम्म. तर यात तुम्हाला 101% करेक्शन किंवा हे मिळणारच. हम्म. पूर्ण हे सायंटिफिक आहे. जवळपास 10,000 वर्षापासून आपलं चालत आलेलं आहे सगळं. हा. हा. आणि त्याला कुठेही ब्रेक लागले नाही, ते हळूहळू हळूहळू व्यवस्थित लोकांना रिझल्ट देणारच आहे सगळं. देणारच आहे. ओके. तुम्ही आता कुंडलीवरून नक्षत्रांच्या बाबतीतलं सांगितलं, तसंच वास्तू आणि नक्षत्रांचा सुद्धा काही संबंध असतो का? हो, वास्तू आणि नक्षत्रांचा तर खूप जास्त संबंध आहे. बर. म्हणजे बऱ्याचदा
तुमच्या घराचा एंट्रन्स कुठल्या दिशेला पाहिजे हां. हे सुद्धा आपल्याला नक्षत्रावरनं खूप चांगल्या प्रमाणे कळू शकतो. हं. तुमची बेडरूम, तुमचं ड्रॉइंग रूम, तुमच्या हं. किचनमध्ये कुठला कलर दिला गेला पाहिजे, हं, हं. ते पण आपण सगळं खूप छान सांगू शकतो. बरं. आता बेडरूम ही कुठल्या ग्रहाशी रिलेशन असते तुम्ही काय सांगू शकाल जनरल? नाही बरं, माहिती ठीक आहे, हरकत नाही. नाही. तर बेडरूम ही शुक्र ग्रहाशी असते. बरं, ड्रॉइंग रूम हे बुध ग्रहाशी असतं. बरं. तुमचं किचन हे मंगळा ग्रहाशी असतं. आणि अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा एंट्रन्स हा सूर्य ग्रहाशी निगडीत असतो. बरं. तर आता सूर्याचं जे नक्षत्र आहे, हं, हं. म्हणजे तुमचा सूर्याचं नक्षत्र स्वामी जो आहे, हं, हं. सूर्य कुठल्या तरी एका राशीत स्थिर असतो. कुंडलीत अशी 12 ग्रह असतात. समजा तो कुठल्याही राशीत स्थिर असतो. हं. सूर्य ज्या राशीत स्थिर असतो किंवा ज्या नक्षत्रात स्थिर असतो त्याचा एक नक्षत्र स्वामी असतो. बरं. इथं आपण स्वामी असे लिहिलेले आहेत बघा. हो, हो. समजा सूर्य तुमचा पुष्य नक्षत्रात असेल हं. तर त्याचा स्वामी कोण आहे? शनी आहे. शनी आहे. आणि शनीची दिशा ही वास्तुशास्त्रात पश्चिम दिशा दिलेली आहे. बरं. तर मग त्यांनी एंट्रन्स जर पश्चिमेला केला हं, हं. तर त्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. मिळतात. आता किचन तुमचं किचन हे मंगळ, मी आत्ताच बोललो मंगळ ग्रहाशी संबंधित हं. आहे. आता मंगळाचं हे जे काय असेल मंगळ, समजा मंगळ या ज्येष्ठा मूळ नक्षत्रात स्थित आहे. मंगळ मूळ नक्षत्रात आहे हं, हं, हं. मंगळ. तर मी तुम्हाला ते अतिमित्र हे पण आता सांगणार आहे. हं. पण जनरल सांगतो मूळ नक्षत्राचं अतिमित्र नक्षत्र कुठलं आहे, हं. तर त्याच्यापासून 27वं नक्षत्र अतिमित्र नक्षत्र असतं. बरं. आपण ही मोजत गेलो हं. तर म्हणजे थोडक्यात त्याच्या अगोदरचं नक्षत्र म्हणजे ज्येष्ठा नक्षत्र येतं. अच्छा. हे मूळ नक्षत्राचं ज्येष्ठा नक्षत्र अतिमित्र अतिमित्र. नक्षत्र ते बुधाचं आहे. बरं. आणि बुधाचा कलर हा ग्रीन असतो. ओके. तर समजा त्यांनी किचनमध्ये ग्रीन कलर दिला, हं, हं, हं. समजा त्यांच्या इंटिरियरनी नाही सांगितलं ग्रीन थीम मॅच होत नाही मला, हां. तर मग तुम्ही तिथे झाडं ठेवू शकता, ग्रीन कलरचा वापर करू शकता किंवा बरं. झाडं ठेवू शकता, असं करू शकता. हेच जर ते गुरुच्या नक्षत्रात असेल, हं, हं. शनीच्या नक्षत्रात असेल, तर शनीचं अतिमित्र नक्षत्र अगोदरचं म्हणजे गुरु आहे. हां. शनीचं त्याच्या अगोदरचं हे अतिमित्र असतात. करेक्ट. तर गुरुचा कलर हा पिवळा असतो. हं. मग तुम्ही किचनमध्ये पिवळ्या कलरचाही ठेवू शकता, तुमच्या गुरूंचा फोटो ठेवू शकता बरं. किंवा पुस्तकं ठेवू शकता. बरं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला नक्षत्रावरनं तुमच्या घरातल्या पण डिसाईड करू शकतो. ओके. आता एखाद्याचं म्हणजे आज संपत मी तुम्हाला ते पण अगोदर सांगतो पुढचं काही हं, सांगण्यातनं, हं. म्हणजे तुम्हाला जास्त डिटेलिंगमध्ये लक्षात येईल. हं. आता ही नक्षत्र जी आहेत आपण लाईनीमध्ये लिहिलेली, हो. तर हे अश्विनी नक्षत्र आहे. त्याच्या पुढे आपण लिहिलंय शुक्राचं भरणी नक्षत्र, म्हणजे बरोबर. त्याच्या पुढचं नक्षत्र. तर भरणी नक्षत्र हे संपत नक्षत्र आहे. अच्छा. त्यांचं भरणी नक्षत्र आहे, संपत म्हणतात त्याला, 2 नंबरचं नक्षत्र. बरं. संपत म्हणजे आपल्याला नेहमी फायदा देणारं. आपल्या कुंडलीत पण धनस्थान हे दुसरं स्थान असतं. बरं. हे नेहमी आपल्याला फायदा देतं. तर या भरणीच्या लाईन मधली ही सगळी त्याची संपत नक्षत्र झाली. ओके. भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा. पूर्वाषाढा. अश्विनीपासून चौथं नक्षत्र आहे म्हणजे रोहिणी. हं. रोहिणी ही त्यांचं क्षेम नक्षत्र आहे, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतो. बरं. आपल्याला ती गोष्टी करताना आनंद मिळतो. हं. तर रोहिणी नक्षत्र आहे. नंतर 6वं नक्षत्र असतं ते साधक. हं. साधक नक्षत्र असतं जिथनं आपण साधना करू शकतो बरं. या गोष्टीत. आणि 8वं नक्षत्र असतं हे मित्र नक्षत्र आणि 27वं नक्षत्र असतं ते अतिमित्र. अतिमित्र. म्हणजे ही शेवटची लाईन त्यांची अतिमित्राची झाली. बरं. ओके. तर अशा या नक्षत्रांचं आहे. तर आत्ता आपला टॉपिक चालला होता संपत नक्षत्र. हो. आता एखाद्या व्यक्तीचं श्रवण नक्षत्र असेल हं. तर श्रवण नक्षत्र दुसरं कुठलं झालं? धनिष्ठा. हां. हे संपत नक्षत्र झालं. बरं. ओके. आणि प्रत्येक नक्षत्राची काही चिन्ह असतात, त्याचे प्राणी असतात, हं. बऱ्याच गोष्टी वेगवेगळं ते प्रदर्शित करणारं वेगवेगळ्या गोष्टींनी आपण दक्षिण. हं. तर धनिष्ठा नक्षत्राचं जे चिन्ह आहे ते डमरू आहे, डमरू. अच्छा. तर या श्रवण नक्षत्रवाल्यांनी हं. ज्यांना पैसे देणारी दिशा साऊथ ईस्ट असते, आग्नेय दिशा ही पैसे देणारी दिशा असते, ओके. तिथं डमरूचं चित्र लावलं हं. किंवा त्यांच्या तिजोरीच्या जवळ किंवा तिजोरीत जर डमरूचं चित्र लावलं हं. तर त्यांना खूपच चांगला फायदा मिळू मिळू शकतो. शकतो. बरं. इव्हन नक्षत्राच्या चरणावरून पण आपण कारखान्यात एखाद्या ऑफिसमध्ये त्यांची केबिन कुठल्या दिशेला पाहिजे हे पण आपण सांगू शकतो. बरं. आता पूर्वाषाढा नक्षत्रात
एखाद्याचं आहे आणि त्याचं दुसरं चरण आहे. हां. पूर्वाषाढा नक्षत्र आणि दुसरं चरण. हं. आता हे पूर्वाषाढा नक्षत्र कुणाचं आहे? शुक्राचं नक्षत्र आहे करेक्ट. आणि शुक्राची दिशा ही साऊथ ईस्ट आहे हं. आणि त्याचं दुसरं चरण हे पण पृथ्वी तत्वातच येतं. बरं. तर त्या व्यक्तीने ज्यांचं पूर्वाषाढा चरण दुसरं चरण असेल, हं. त्या व्यक्तीने साऊथ ईस्टकडे जर त्याच्या ऑफिसमधली केबिन हं. ठेवली तर त्याला प्रचंड यश मिळू शकतं. म्हणजे केबिन, हं. राहत्या घराचं प्लेसिंग पण आपण ठरवू शकतो. ओके. एवढं डिटेलिंग आपण वास्तूवर जाऊ शकतो. जाऊ शकता. ओके. सर आता बऱ्याच लोकांचा असा पण प्रश्न असतो, की नक्षत्रावरून आम्हाला कळालं, की आता आम्हाला काय करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, नोकरी करायची आहे. पण त्यासोबत आजकालच्या जगात फक्त नोकरी किंवा बिझनेस करून चालत नाही. काही जण मल्टिपल स्ट्रीम्स बघतात किंवा पॅसिव्ह इन्कम शोधण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल आता आमचं असं आहे, की आमचं यूट्यूब चॅनल आहे. त्यासोबत आम्ही एजन्सी वर्क करण्याचा प्रयत्न करतो. कारण की सॅटिस्फॅक्शन नसतं. तर मग नक्षत्रावरून हे मल्टिपल बिझनेसेस म्हणा किंवा पॅसिव्ह इन्कम सुद्धा आपल्याला शोधून काढता येतं. हो, नक्कीच काढता येतं. तर आता त्यातलं दुसरा एक पार्ट आहे, पॅसिव्ह इन्कम पण शोधून काढता येतोच. पण आता तुम्ही म्हणजे उदाहरण देतोय मी. हं, एक हं. 2-3 वर्षापूर्वी माझ्याकडे एक इसम आले होते, हां. की त्यांना त्यांचा बिझनेसमध्ये खूप चांगला प्रॉफिट होत होता बरं. आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट कुठे करायला पाहिजे, ही इन्व्हेस्टमेंट की जिथनं पण आपल्याला चांगले पैसे वाढतील. हं, हं, हं. तर ते मला विचारायला आले होते. तर मी तेव्हा त्यांना सल्ला दिला होता, की तुम्ही म्हणजे लोकांनी बरेच त्यांना सल्ले दिले होते, एस-आय-पी करा, हे करा, ते करा, हां. तमकं करा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा पैसे. त्यामुळे तिथे तुम्हाला वाढेल. हं. पण मी त्यांना सल्ला दिला होता त्यांच्या नक्षत्रावरनं, हं, की हं. त्यांना शनीचं नक्षत्र म्हणजे जास्त इन्कमसाठी खूप चांगलं होतं, बरं. की तुम्ही हे जे तुमचे पैसे आहेत, हे तुम्ही सगळे एवढ्या कष्टाने मिळवलेले पैसे तुम्ही जमिनीत इन्व्हेस्ट करा, ओके. प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करा. हं, तर त्यात तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. हं. तर शनी म्हणजे कर्म, म्हणजे स्वतःचं कर्म, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नाही. शेअर मार्केट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तरी तुम्हाला फायदा मिळणार. बरोबर. तर आत्ता त्यांनी परवा मला फोन केला, की तुम्ही सांगितलेला सल्ला एवढा चांगला होता, की तिथं मी शेड केली, ती इंडस्ट्रियल शेड भाड्याने दिली, तिथनं इन्कम आलं बरं. आणि आज 3 वर्षाने जवळपास ते जालन्याकडचे होते लोकं. हं, हं. तर त्याचे रेट पण खूप जास्त वाढले. हां. खूप जास्त वाढले आणि हेच मी समजा एस-आय-पी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असते, तर आत्ता युद्धकालीन परिस्थितीत हं. माझे काही झिरो रिटर्न मला मिळाले असते. तेवढेच पैसे राहिले असते बरं. आणि इथे मला रेंट पण येत होतं हं. आणि परत माझे इन्व्हेस्टमेंट केली ती तिप्पट झाली. तिप्पट झालं. तर वाह! या नक्षत्रावरनं आपल्याला असंही कळतं, की तुम्ही ज आपल्याकडे कंट्रोल ठेवला पाहिजे आपल्या इन्व्हेस्टमेंटचा. हां. म्हणजे बाह्य परिस्थितीचा आपल्यावर वेगळा परिणाम होऊ शकतो. हं, हं, म्हणजे हं. युद्धजन्य परिस्थिती ती आपल्या हातात नाही ना. आत्ता करेक्ट. या 2 वर्षांनी नाही येणार कशावरनं? करेक्ट. तर तुम्ही कंट्रोल कुठल्या ह्याच्यात जास्त ठेवला पाहिजे हे नक्षत्रावरनं मात्र खूप चांगलं कळू शकतं. ओळखता येतं. बरं. तुम्ही तेव्हा त्याने कोणाच्या राहूच्या असेल तर कदाचित त्यांना चांगले पैसे मिळाले पण असते हं, शेअर हं. मार्केटमध्ये, बाकी पण कुठल्या गोष्टीत. हं, हं, हं. शुक्राचं असलं असतं तर त्यांना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मिळाले असते. मिळालंच. पण जेव्हा आपण असा सल्ला देऊ शकतो, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं हं. डिव्हाईड करून तुम्ही कशा-कशात टाकले पाहिजे. हं, हं, हं. तर ते खूप चांगलं आहे आणि करेक्ट. मी काही व्ह्युअर्सना सल्ला पण देईल, की येणारे काही वर्ष हं, हं. नैऋत्य कॉर्नर म्हणजे साउथ वेस्ट या दिशेचेच आहे. तर तुम्ही डिव्हाईड करा. फक्त एस-आय-पीवर जाऊ नका. हं, हं. कारण की ते नंतर 3 वर्षांनी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये गोष्टी त्या. हं. हे सगळं लोकांच्या कंट्रोलवर आहे. हां. बाहेर जग फ्लेरिश असेल तर तुम्ही नक्कीच फ्लेरिश व्हाल. पण तुम्ही जमीन म्हणजे जी जमीन आहे त्यात जर इन्व्हेस्ट केले, तर 100% तुम्हाला चांगला फायदा पण होईल. तिथनं तुम्ही पीक पाणी घेऊ शकता, रेंटल जागा देऊ शकता आणि हं. ते तुमच्या कंट्रोलमध्ये असणार आहे. कारण बरं. की येणारे दिवस कसे आहेत, की तुम्ही 4 बिया घेतल्या हं. आणि तुम्ही पाण्यात टाकल्या तर ते वाहून जातील. हं, हं. हवेत टाकल्या तर त्या उडून जातील आणि अग्नीत टाकल्या तर ते जळून टाकतील. तर करेक्ट. जमीन ही एकच वस्तू आहे, की जिथं तुम्ही टाकल्या तर त्या 100 पटीने परत त्याचं पीक तुम्हाला येणार. हं. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही पृथ्वी तत्वातच करा, असा हां. माझा एक सल्ला आहे. आता वाह! किती मानायचा, काय मानायचं तो तुमच्यावर आहे. हां, हां, हां. बरं. म्हणजे आपला पॉडकास्ट बऱ्याचशा गृहिणी पण बघतात. सो त्यांना मी जस्ट एक डिस्क्लेमर देईन, की सर जे सांगतात हे व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत सांगतायत. पण जसं त्यांनी सांगितलं, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही
सहभागी झालं पाहिजे टू बी ऑनेस्ट. आणि तुमचा जो काही घरगुती व्यवसाय म्हणा किंवा जसं एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये पण ह्याचा उपयोग त्यांना हो, होऊ 100% शकतो. करून घेता येतो आपल्याला. हां. बऱ्याच करून घेता येतो. हं. हे खूप सायन्स खूप म्हणजे खूप जुनं आहे. हं, माझा तरी अभ्यास अगदी खूप कमी आहे हां. त्यातला. पण हे सायन्स एवढं अगाध आहे, की हां, हां. तेवढं आपण करू त्याचा अभ्यास. कमीच आहे. पण याचा उपयोग मात्र आपण नक्षत्रांचा चरणांपासून प्रत्येक गोष्टीत करू शकतो. बरं. इव्हन मुहूर्त काढायचा आहे. हां. तर जनरल पंचांगात मुहूर्त चांगलेच असतात, त्याबद्दल वाद नाही. पण आता तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची, तर हं. ती प्रॉपर्टी तुम्हाला फलदायी ठरली पाहिजे. हं. फलदायी म्हणजे मी आत्ता सांगत होतो संपत. हां. संपत म्हणजे आपल्याला फलदायी. फलत आहे. तर समजा तुमचं आता मघा या नक्षत्रात हं. असेल आत्ता, तर तुम्हाला फलदायी कुठनं असणार? भरणी नक्षत्र, पूर्व फाल्गणी, पूर्वाषाढ. पुरुषाडा. सेकंड. करेक्ट. मग जेव्हा ती नक्षत्र येतील तेव्हा तुम्ही त्या प्रॉपर्टीचा व्यवहार केला, हं. तर तुम्हाला अतिशय फलदायी राहणार ते. अच्छा. खूप बरं. फलदायी राहणार. बरं. आता लग्नाचा मुहूर्त काढायचा असेल, आता श्रीकृष्णाचं नक्षत्र हं. रोहिणी नक्षत्र श्रीकृष्णाचं नक्षत्र होतं. बरं. रोहिणी नक्षत्र. ओके. आता इथे इथे चंद्राचं. रोहिणी. आता रोहिणीपासून चौथं नक्षत्र कुठलं आहे? हं. पुनर्वसू. पुनर्वसू. पुनर्वसू नक्षत्राचं जे चिन्ह होतं बांबू, म्हणजे हं. ते नेहमी बासुरी वाजवायचे. त्यामुळे हां. त्यांना आनंद पण मिळायचा खूप हां, हां, हां. असा. ओके. आणि रोहिणी नक्षत्राच्या अगोदर एक कृतिका नक्षत्र, ते त्यांचं अतिमित्र नक्षत्र झालं. बरं. म्हणजे त्यांच्या हातात सुदर्शन चक्र होतं. हां, हां, हां. म्हणजे करेक्ट. कृतिका म्हणजे कुठलीही कटर. बरं. आणि इव्हन कृतिका नक्षत्राचं जे चिन्ह आहे ते मोर पण आहे, म्हणजे मोरपंख पण हातात सुदर्शन चक्र. वाह! म्हणजे नक्षत्रांचं किती खरं आपल्याला ऍप्लिकेशन मिळतं. हां. तर थोडक्यात आपल्याला लग्नाचा समारंभ असेल आपलं, तर जनरल आपल्या लग्नापासून चौथं नक्षत्र जर घेईल, त्यावेळेस आपण जर विवाह मुहूर्त काढला, हं. तर ते मुहूर्त पण अतिशय आपल्याला चांगला योग्य ठरतो. माहिती. बरं, बरं. ही एवढ्या नक्षत्राचं मुहूर्तापासून हं. तुमच्या पार्टनरशिपचे स्वभाव कसे आहेत, हां. ते पण आपल्याला कुठले कळतं. स्वभाव जुळणार आहे, हे पण आपल्याला नक्षत्रावरनं कळतं. कळतं. बरं. आपण याचा फोटो पण लोकांना देऊयात सो हो, हो, हो. ते नंतर हं, ॲनालिसिस करू हं. शकतील. जर आता पुढे जाताना आपण आता हा टेक्निकल पार्ट तर सगळा बघितला नक्षत्रांचा. आता आम्हाला थोडं जनरलाइज तुम्ही गोष्टींना आम्हाला हेल्प करा असं मी हो, हो. म्हणेन. करू ना. की फॉर एक्झाम्पल आता बिझनेसचं तुम्ही जसं सांगितलं की व्यवसाय मी घेतला, जागा घेतली, माझा कारखाना किंवा काय इंडस्ट्री माझी चालू झाली तिथे. आता 1 वर्ष, 1.5 वर्षांनी असं वाटायला लागतं की एक्सपांड करायचा आहे बिझनेस. मग बरोबर. तो एक्सपांड करत असताना कुठल्या-कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ॲस्ट्रो वास्तू प्रमाणे? नक्कीच. आता हा प्रश्न तुम्ही खूपच चांगला विचारला, खूपच चांगला विचारला. बऱ्याचदा असं घडलेलं आहे आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण, की एका माणसाने व्यवसाय सुरुवात केला आणि त्याने अगदी 5,000 कोटी कमवले, 7,000 कोटी कमवून हं, मग तो एक्सपांड करतो. एक्सपांड केल्यानंतर लक्षात येतं, की सडनली त्याचे लॉसेस सुरू झाले. बँकवरनं अक्षरशः एन-पी-ए अकाउंट झालं, बऱ्याच अकाउंट असे. हं. आता ॲक्चुअली माणूस हुशार असतो म्हणूनच त्याने 5,000 कोटीपर्यंत झेप घेतलेली आहे. माणूस करेक्ट. समजा हुशारच नसेल तर त्याला शक्यच नव्हतं. हं, मग अशा वेळी काय घडलेलं असतं, की त्याची उतरती कळा लागलेली असते. हं. तर कसं होतं वास्तूमध्ये 33 देवता असतात आणि 12 असुर असतात. बरं. असे 45 देवतांचं वास्तुमंडळ असतं. जेव्हा आपण एक्सपान्शन करतो, हं. समजा आपण साऊथकडे जमीन घेतली, तर त्याचे कॉर्नर्स आहेत ना, हे हां. बदलून जातात. त्या 45 देवताची पोझिशनच पूर्ण बदलून जाते. बदलते. कारण की ओके. ती एक्सपांड केलेली असते. करेक्ट. आता समजा ही खोली आहे. इथं आपण काम करतोय आणि मागे दक्षिण दिशा आहे हं, आणि शेजारच्याचा दुसरा कारखाना आहे. त्याची हं. मात्र ही उत्तर दिशा होते. तर त्यांनी उत्तर दिशेत बऱ्याच काही गोष्टी वास्तूप्रमाणे केलेल्या असतात आणि ते योग्यच त्याच्या हिशोबाने त्यांनी योग्य केले असतात. ती जमीन खाली केलेली असते. बरं, तिथे ईशान्येच्या काही किंवा उत्तरेच्या काही गोष्टी टाकलेल्या असतात. बरं. पण जेव्हा आता आपण ते जागा विकत घेतोय, हं. तेव्हा मात्र ती दक्षिण दिशा येते. करेक्ट. त्यामुळे ते परस्पर विरोधी तत्व होतं. ती खाली जमीन झालेली असते, ती खरं नको असते नको आपल्याला. असते. नैऋत्य कॉर्नर किंवा दक्षिण दिशा ही बिलकुल खाली नसते. बरं. किंवा तुमचं देवता मंडळ बदलतं. हं, हं. किंवा एक वास्तूमध्ये एक इक्वेटोरियल लाईन असते किंवा हं. ॲक्सिस असतो, हं. अर्थ ॲक्सिस. तो पूर्ण बदलतो. ओके. तुमची वॉशरूमच्या पोझिशन बदलतात आणि ते चुकीच्या ठिकाणी आल्यावर मग तुम्हाला हे असं ई-एम-आय न जाणं बँकेचं हं. किंवा क्लायंट न येणं
किंवा कामगार सडनली सोडून जाणं, हम्म. मशिनरी बंद पडणं, अशा बऱ्याच गोष्टी एकामागून एक होत जातात. बर. त्यामुळे तुम्ही नवीन एक्सपांड करताना त्याचे जसे चेंजेस होत आहेत, हम्म. त्याप्रमाणे एक तर ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे किंवा तुमच्या पोझिशन्स ह्या बदलल्या गेल्या पाहिजे. ओके. म्हणजे हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे इंडस्ट्री किंवा व्यवसाय म्हणता, हम्म. तर त्यात सगळ्यात महत्त्वाची देवता जी वास्तूमध्ये आहे, हम्म. ती मित्र देवता असते. बर. तर ती पश्चिमेला स्थिर असते. म्हणजे वरुण आणि पुष्पदंत यांच्या पुढे मित्र देवता असते. बर. ती पश्चिमेला स्थिर असते. ही मित्र देवता ना सगळ्या देवतांना कंट्रोल करत असते. ओके. इंडस्ट्रीचं म्हणतोय मी. हम्म. त्यामुळे कुठल्याही कारखान्यात पश्चिम दिशेकडे वॉशरूम कधीही नसावं. बर. त्यामुळे तुम्हाला नवीन आयडियाज येणार नाही. तुमचा लवकर तुम्हाला फायनान्स मिळणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. ओके. त्यामुळे हे एक्सपान्शन करताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपलं वॉशरूम जे आहे, ते हम्म. पश्चिम दिशेच्या बरोबर मित्र देवतात येत नाही ना, पूर्वेकडे येत नाही ना, हा. ब्रह्मस्थानात येत नाही ना, किंवा नैऋत्य दिशेत उगीचच खोल खड्डा वगैरे होत नाहीये ना. हम्म. अशा बऱ्याच गोष्टी छोट्या-छोट्या आपण बघितलं पाहिजे. ईशान्य दिशा पण जड होत नाहीये ना. हम्म. म्हणजे तिथे काय आपण बांधकाम केलंय का ईशान्य दिशेला? बर. त्यामुळे ईशान्येच्या पण शिखी, पर्जन्य अशा देवता डिस्टर्ब तर झाल्या नाहीये ना. ओके. तर ह्या काही गोष्टी एक्सपान्शन करताना हा लक्षात घेतल्या पाहिजे. विचार केलाच गेला पाहिजे, ओके. की आपण नाही तर एवढ्या मेहनतीने एक्सपान्शन करतो आणि नंतर ते वास्तूमध्ये आपण लक्ष न द्यामुळे अशा गोष्टी घडू शकतात. बर. बर. हं. सर आता एक असा एक विचित्र कॅच एक येतो प्रत्येकाच्या ह्याच्यात ज्यावेळी तो वास्तूविषयी अभ्यास करत असेल किंवा आपला पॉडकास्ट बघत असेल, की माझा व्यवसाय आहे. आता हो, जसं हे माझं ऑफिस आहे. ऑफिस आहे. सो मग मी ज्यावेळी वास्तू बघतोय किंवा माझ्या आयुष्यावर परिणाम करणारे घटक जे आहेत, ते ह्या वास्तूमधले जास्त इम्पॉर्टंट असतात का मी जिथे राहतो त्या वास्तूमधले असतात? म्हणजे थोडक्यात वास्तू कुठली माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ही जिथे मी काम करतोय ती का मी जिथे राहतोय ती? बरं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही आता पॉडकास्ट करायला इथं बराच वेळ असता. हं. नंतर तुम्ही बाहेरगावी पण जात असाल हो. कुठेतरी. करेक्ट. आणि इव्हन दिवसात पण तुमचं शेड्यूल असं फिक्स आहे का, की तुम्ही एवढा वेळ इथंच असणार? असं काही असं जनरल काही नसतं. नाही. हं. पण घरात मात्र तुम्ही 8 तास तरी घालवत असाल. हो. नक्की घालवता. हो. तर तुमच्या आयुष्याचा 1/3 तास, 1/3 आयुष्य हं. तुम्ही हे कुठे घालवता? फिक्स. तर घरामध्ये. घरात घालवता. बरोबर. त्यामुळे घराची वास्तू सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे. हं. म्हणजे शर्टाचं पहिलं बटन नीट लागलं, की बाकी सगळी बटन व्यवस्थित लागतात. वाह! तर घराची वास्तू बघणं, करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेच. हं. आणि त्याच्याच बरोबर व्यवसायाची वास्तू पण बघितली पाहिजे. पण घर जिथं तुम्ही सगळ्यात जास्त राहता, ती वास्तू बघणं महत्वाची. खूप. कारण की कसं असतं, आपण खूप पैसे कमवतो, बरंच आपलं नाव लौकिक होतो, बऱ्याच गोष्टी होत असतात. हं. पण समाधान हे आपल्याला घरातच मिळतं. खरंय. बिझनेसमध्ये तुम्ही लोकांसाठी सक्सेसिव्ह पर्सन आहे, याच्यासाठी पर्सन आहे. पण खरं समाधान तुम्हाला कुठे मिळतं? ते घरात. घरातच मिळतं. अरे, आणि मेंटल पीस आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. करेक्ट. त्यामुळे घराची वास्तू बघणं खूप गरजेचंच आहे. असतं. बरं. सर आता आपण घराच्या बाबतीत बोलतोय त्यामुळे आता आपण घराच्या वास्तूकडे येऊयात. तर बरेच लोकं असं म्हणतात, की उत्तर दिशेचा जो एंट्रन्स आहे ना, हा खूप शुभ असतो. मग अपार्ट फ्रॉम दॅट जेवढ्या काही दिशा आहेत, मग ह्या एकदम अशुभच होतात. हां, कसं आहे अगोदर एक संकल्पना बरेच वर्ष राबवली गेली होती, की उत्तर किंवा पूर्वकडनं एंट्रन्स खूप शुभ असतो. हं. पण मी तुम्हाला एक विचारतो, की एकाने उत्तर म्हणजे विचारतो का एकाने उत्तरेकडनंच सगळा एंट्रन्स केला अकॉर्डिंग टू वास्तुशास्त्र त्या हं. बिल्डिंगचा. 40 मजली बिल्डिंग होती. हं. सगळ्यांना सेम एंट्रन्स होते. वॉशरूमची दिशा सेम, किचन सेम, सगळं सेम. तर अकॉर्डिंग टू वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जी 30-40 वर्ष प्रथा चालू होती, की उत्तरे किंवा पूर्वेकडनं entry, त्या सगळ्यांना सेम रिझल्ट मिळाले असतील का? म्हणजे पहिल्या मजल्यावर सेम रिझल्ट, 4थ्या मजल्यावर नुसते पैसे, 10व्या मजल्यावर नुसते पैसे. तर असं कधी होत नाही. बरं. तर काळपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे आपल्या कुंडलीची जिथं मॅच होते, हं. ते महत्त्वाची आहे दिशा. ओके. त्यामुळे फक्त उत्तर आणि फक्त पूर्व असं अजिबात नाहीये.
बर तर लक्ष्मी ही अष्टदिशेहून येत असते. त्यामुळे सगळ्या दिशा चांगल्या असतात. बर फक्त आपली कुंडली किंवा आपलं प्रोफेशन कुठल्या दिशेला मॅच होतं, हम्म, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके आता जेव्हा मी 15 वर्षापूर्वी वास्तुशास्त्र स्टार्ट केलं, तेव्हा एक प्रथा होती, की साऊथकडनं एंट्रन्स अतिशय खराब. हम्म, पण आम्ही कुंडलीवरनं बघितलं किंवा बऱ्याच कारखानदारावरनं बघितलं, तर आम्ही त्यांना साऊथचा एंट्रन्स दिला. त्या लोकांचे 1 कारखान्यापासून 10-10 कारखाने झाले. हम्म, हम्म, कारण की त्यांना साऊथ सूट होत होती. आम्ही साऊथचा एंट्रन्स दिला. आम्ही साऊथ ओके ईस्टचा बऱ्याच आता पाचगणी वगैरेमध्ये बरेच मोठे-मोठे रिसॉर्ट आहेत. हो ते आम्ही केलेत. बर त्यांना साऊथ ईस्टचा एंट्रन्स आम्ही दिला. आणि बर ते रिसॉर्ट किंवा आता बरेच स्पा अँड हॉटेल्स ते टॉपवर चालू आहे. म्हणजे तिथे रूम मिळत नाही आता. बर तर असं काही नाहीये, की ही अमुक दिशा वाईट, अमुक दिशा चांगली. हम्म, फक्त त्या दिशांचा परस्पर कसा संबंध आहे एकमेकांशी, हम्म, शास्त्रीय आणि प्रेमाचं नातं, हा की ते ते खूप अवलंबून आहे. ओके आता तुम्ही जेव्हा घर बघता, हम्म, तेव्हा आता कुठलाही व्यक्ती जेव्हा घर बघतो, त्यांनी ते वेगवेगळ्या गोष्टींचं आपण त्यावर पण बोलू, हो सखोल हो चर्चा करू. तर हे बघितलं पाहिजे, की कुंडली नंतर तिथं कशा दिशा मॅप झाल्या आहेत, हे हम्म, खूप बघणं महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे त्यामुळे ओके अष्टदिशा चांगल्या आहेत. हम्म, असं काही नाही, की फक्त उत्तर आणि पूर्व चांगली आणि दक्षिण खराब आहे. हम्म, सध्या 15-20 वर्षापूर्वी अगोदर आम्ही साऊथबद्दल बोलायचो. आता सगळे लोकं सांगतात, नाही साऊथ दिशा पण चांगली. हा मग आम्ही साऊथ ईस्टबद्दल माझे बरेच व्हिडिओज मार्गे सांगितले, की साऊथ ईस्ट दिशा पण किती तुम्हाला फलदायी आहे. करेक्ट आता सध्या एक ट्रेंड निघाला आहे, की सगळी लोकं म्हणतात सरसकट साऊथ वेस्ट दिशा ही खूप खराब आहे. हम्म, तर असं काहीही नसतं. तुमच्या कुंडलीत जिथं-जिथं आहे त्या गोष्टीवर आपण चर्चा करू. हम्म, पण सांगतो, की असं काही नाहीये. तुम्ही अष्टदिशेहून एंट्रन्स घेऊ घेऊ शकता. शकता सर त्यालाच जोडून विचारावंसं वाटेल विचारावंसं म्हणजे अनुभव सांगावासा वाटेल माझा की मी गेल्या काही महिन्यांपासून घर शोधत होतो माझं स्वतःसाठी आणि मी जिथे जिथे बघायचो जेवढ्यांना विचारायचो कारण की अर्थात इन्व्हेस्टमेंट 1 कोटीपर्यंतची आजकाल लागते घरासाठी कुठलंही घर किंवा कुठलंही फ्लॅट बघायला गेलं की इधर त्याचं टॉयलेटच मध्ये येतं आहे त्याचा एंट्रन्सच खराब आहे किंवा मग कुठल्या तरी अशा दिशेला टॉयलेट आलं की ती अग्नीचीच दिशा आहे तिथे नसलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझं एक असं मत झालं की नको बाबा आता घर नको घ्यायला आणि कुठलाही फ्लॅट बघितलं तरी त्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच आहे मग अशा वेळी काय करायचं की मला जर घर घ्यायचं तर मी कुठल्या गोष्टी बघितल्या येस, येस. खूप चांगला प्रश्न आहे. आता आम्ही बाणेरमध्ये बघतो बऱ्याच लोकांचे हे प्रश्न असतात, की घर बघताना काय करावं, कुठल्या दिशेला घ्यावं, कसं करावं, नाही करावं. तर सगळ्यात प्रथम गोष्ट जी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे, हम्म, कुठल्याही बिल्डिंगमध्ये शक्यतो नॉर्थ 0 ते 5 डिग्री कन्स्ट्रक्शन असलेली बघावी. बर त्याला शुद्ध प्राची म्हणतात. बर नंतर जर तुमची नॉर्थ ही जर नॉर्थ ईस्टकडे झुकलेली असेल, हम्म, नॉर्थ ईस्टकडे झुकलेली असेल नॉर्थ, म्हणजेच नॉर्थ ईस्टकडे झुकलेली असेल म्हणजेच नॉर्थ ईस्ट पूर्वेकडे झुकणार. बर तर त्याला ईशा प्राची म्हणतात. तर एखादी बिल्डिंग असेल, की ज्याचं कन्स्ट्रक्शन ज्याची नॉर्थ ही नॉर्थ ईस्ट कडे झुकलेली आहे किंवा नॉर्थ ईस्ट पूर्वेकडे झुकलेली आहे. हम्म, हे सायंटिफिक आहे. म्हणजे हम्म, असं न केल्याने बरीच लोकं साम्राज्य पूर्ण रसातळाला पण गेलेली आहेत. बर तर जेव्हा तुमची नॉर्थ ईस्ट ही पूर्व दिशेला झुकलेली असते, हम्म, तेव्हा त्यांनी पूर्वेकडनं किंवा पश्चिमेकडनं एंट्रन्स असलेल्या स्वतःचं घर तिथे घ्यावं. बर जेव्हा तुमची नॉर्थ ईस्ट उत्तरेकडे झुकलेली असते, त्याला त्याला आग्नेय प्राची म्हणतात. हम्म, मग अशा वेळी त्यांनी दक्षिण किंवा उत्तर या समोरच्या दिशेकडनं घ्या एंट्रन्स असलेलं घ्यावं. हा एक ढोबळ मानाचा प्रश्न आहे. हम्म, नंतर तुमच्या प्रोफेशन वाईज तुम्ही घर सिलेक्ट केलं पाहिजे. ओके म्हणजे तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असेल किंवा तुमचं हॉटेल असेल, हम्म, तर तुम्ही नॉर्थ ईस्टकडचा एंट्रन्स प्रिफर करावा. बर तुम्ही पॉलिटिक्समध्ये असाल किंवा तुमचं मंगल कार्यालय वगैरे असं असेल, तर तुम्ही पूर्वेकडचा एंट्रन्स प्रिफर करावा. ओके तुम्ही टीचर आहे, तुम्ही पोलीस खात्यात आहे, तुम्ही चष्म्याचे कारखानदार आहात, हम्म, तुम्ही फिल्म लाईनमध्ये आहे हम्म, किंवा असे फुलांचे व्यापारी आहे, हम्म, तर तुम्ही साऊथ ईस्टकडनं एंट्रन्स प्रिफर करावा. बर तुमचे कारखाने आहेत किंवा लॉमध्ये ॲडव्होकेट आहात, तर तुम्ही दक्षिणेकडचा पण एंट्रन्स तुम्हाला चालतो हम्म, आणि नॉर्थ वेस्टकडचा पण एंट्रन्स सांगतो बर लॉवाल्या लोकांना. ओके आता साऊथ वेस्ट एंट्रन्स बरेच लोक नाही म्हणतात.
पण माझा स्ट्रॉंग अभ्यास आहे आणि मी दिल्लीत बऱ्याच घटना बघितल्या, साऊथ मुंबईत पण बऱ्याच घटना बघितल्या. मी स्वतः त्यांना साऊथ वेस्टचं प्रिफर करून दिलं. त्यांच्या हं. आज एका दुकानावर 4-4 दुकानं झाली आहेत. बरं. तर जे सीए आहेत, हं. जे शेतकरी आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना साऊथ वेस्टचा एंट्रन्स पण फलदायी ठरू फलदायी. शकतो. किंवा ज्यांचं उदबत्तीचे कारखाने आहेत, परफ्यूम हं. रिलेटेड आहेत. हं. पश्चिम दिशेचं बिल्डर वगैरे जे लोक आहेत त्यांना तिकडचं. ओके. नंतर आय टी क्षेत्रात काम करणारे आहे, तुम्ही ॲडव्होकेट आहेत, हं. तर तुम्ही नॉर्थ वेस्टचा एंट्रन्स प्रिफर करू करू शकता. शकतो. आणि कॉमर्स म्हणजे शेअर ब्रोकिंगचा बिझनेस आहे तुमचा, जनरल पैशाची जास्त व्यवहार आहे तुमचा, तर तुम्ही नॉर्थकडे इंटरेस्ट. बरं. तर या अष्टदिशेने आपल्या दिशेला जसं सूट होईल हं. त्या दिशेला एंट्रन्स माणूस घेऊ घेऊ शकतो. शकतो. वास्तूमधला महादोष म्हणजे मला सांगायचं आहे आवर्जून सगळ्यांसाठीच, की जिथे ब्रह्मस्थानात वॉशरूम असेल हं. किंवा ब्रह्मस्थानात जिणा असेल, त्यांनी ती वास्तू बिलकुल घेऊ नये. बरं. किंवा ब्रह्मस्थानाच्या जवळ पण थोडं वॉशरूम असेल तर ती अवॉइड करावी. बरं. हल्ली बिल्डर अभिनव इंटिरियर आर्किटेक्ट प्रमाणे असं वॉशरूमची पोझिशन कुठेही देतात, हं. ते एक त्यांनी अवॉइड करावी. नंतर इक्विटोरियल लाईन असते हं. पूर्वला पश्चिमेला, ती म्हणजे आपल्या घराला किंवा पृथ्वीला 2 ह्याच्यात डिवाइड करते. बरं. तर त्यात पश्चिम दिशा पण येते आणि पूर्व दिशा पण येते. हं. तर तिथे पण वॉशरूम असेल तर शक्यतो त्यांनी अवॉइड करावं. बरं. आता दुसरं, जेव्हा तुम्ही व्यावसायिक वास्तू बघायला जाता तेव्हा कुठली दक्षता घेतली पाहिजे सगळ्यात प्रथम? तर हल्ली बऱ्याच बिल्डिंगमध्ये आपण बघतो की ते आपल्या ऑफिसच्या दक्षिण दिशेला असे मध्येच लिफ्ट काढतात. हं. दक्षिण दिशेला म्हणजे ती आपल्या ऑफिसच्या आत नसते, ती बाहेरून उघडणारी असते. तर तिथे पण काय होतं की नकळत आपल्या ऑफिसची दक्षिण दिशा खाली खोलगट खड्डा तयार होतो हां. आणि मग तिथे प्रचंड लॉसेस स्टार्ट होतात. त्यामुळे ओके. ती पण वास्तू आपण घेऊ नये जिथे दक्षिणेकडनं लिफ्ट आपल्या लगतच गेलेली आहे. हं. हं. ही पण वास्तू बिलकुल घेऊ नये. हे बरं. 2-3 वास्तूचे खूप महादोष आहेत. हं. तर तिथे त्यांनी काम केलं. दक्षता बाळगायला पाहिजे. ओके. आणि साऊथ वेस्टकडे गॅलरी असेल तर ती पण प्रिफर करावी करा. नाही. नाही करावी. नाही करायची. ओके. साऊथ वेस्टकडे गॅलरी असेल तर. बरं. या 3-4 गोष्टी. किंवा तुमच्या कुंडलीत भाग्यस्थानाचा जो स्वामी असतो, हं. तो कुठल्या दिशेला पडलेला आहे, म्हणजे वास्तूमध्ये ना या 1 ते 12 दिशांना वेगवेगळ्या दिशा पण दिलेल्या आहेत. हं. म्हणजे धनु रासला नॉर्थ ईस्ट दिशा दिलेली आहे, बरं. मीन रासला साऊथ ईस्ट दिशा दिलेली आहे, वृश्चिक रासला साऊथ वेस्ट आणि SSW दिलेली आहे. हं. तर ते पण तिथे जर स्वामी तिथे असेल तुमच्या भाग्यस्थानाचा, तर तिथं तुमची देवघराची जागा होते आणि तिथं वॉशरूम असेल तर ती पण तुम्ही अवॉइड करा. अवॉइड केली पाहिजे. 100% अवॉइड करा. बरं. सर याच्यासोबत फ्लॅट नंबरचा पण बराच एक हे केला जातो, की 4 नंबरचा फ्लॅट घेऊ नये, 8 नंबरचा फ्लॅट घेऊ नये. तर हे पण कितपत योग्य आहे? नाही, नाही. आता कसं आहे, की ह्या लोकांनी काहीतरी मार्केट तयार केलेलं आहे असं, की हं. म्हणजे जो काय माझा एक्सपिरियन्स सांगतो. हं. आपले जे पंतप्रधान आहेत आत्ताचे नरेंद्रजी मोदी, हं. त्यांची बर्थ डेट आहे 17. हं. ते 8 नंबरचे. हं. तर मागच्या 15 वर्षापासून त्यांची सत्ता आहे आपल्या. हो. नंतर त्याच्या अगोदरचे पंतप्रधान कोण होते? मनमोहन म्हणून. सिंग. त्यांची बर्थ डेट आहे 26. हं. त्यांचा पण टोटल नंबर 8च होता. त्यांनी तर खूप मोठी आर्थिक क्रांती केली हो. आपल्या भारतात आणि आता मोदीजी पण आपलं बरंच करतायत. आता ते यंग क्रिकेटर ऋतुराज हं. गायकवाड, हं. हं. त्यांची बर्थ डेट आहे 31 जानेवारी 1997. हं. त्यांचा सुरुवातीला पण 31 म्हणजे 4 येतो आणि टोटल नंबर केला तरी 4च येतोय. दोन्हीकडनं 4 येतो. तर यांच्या आयुष्यात काय कमी होतं? किंवा अमित शहा 4 आहे. हं. उलट 4 नंबर हा राहूचा आहे. सध्या कलयुगात राहू आणि शनी हं. हे दोन्ही खूप महत्वाचे असतात. बरं. त्यांच्याशिवाय कलयुगात माणूस पुढेच जाऊ शकत नाही. तर उलट ह्या नंबरचे फ्लॅट चांगले असतात. हं. तर ते घेऊ नये वगैरे ही जी संकल्पना आहे ती मी तर बिलकुल मानत नाही. तुम्ही ओके. कुठल्याही सिटीत जा, समजा आपल्या इथं कोरेगाव पार्क आहे, तिथं 8 नंबर शोधा तुम्ही. हं. तो माणूस कुठल्या कुठे असेल तुम्हाला कळेलच. नाही, व्हेरी खरं फ्रँकली आहे. खूप हायेस्ट पोझिशनवर असतील. हं. कारण की 8 नंबरवाल्यांना जेवढं फायनान्शियली येतं तेवढं कोणाला येत नाही. येत नाही. किंवा 4 नंबरवाल्यांचं एक्सपान्शन, नुसतं एक्सपान्शन विचार नाही करत ते, हं. तर त्याच्यात जाऊन ते प्रत्यक्ष कृती करतात बरं. आणि ते मिळवतातच ते. हं. हं.
तर असं काही नाहीये की ते नंबरचे फ्लॅट घेऊ नये. घेऊ नये. त्यासोबतच साऊथ वेस्टचा एंट्रन्स अगदी खराब, हे जे एक हो, ते समीकरण पण आहे. मी आता बऱ्याच रीलवरनं ऐकतोय, की साउथ वेस्टचा एंट्रन्स खूप खराब आहे, तो घेऊ नका, घेऊ नका. काही खूप नावाजलेले वास्तुशास्त्रज्ञ असं सांगतात. पण आता ज्यांच्या कुंडलीत राहू हं, 3ऱ्या स्थानात आहे, 6व्या स्थानात आहे, 10व्या स्थानात आहे आणि 11व्या स्थानात आहे. म्हणजे 4 राशी हं, कुंडलीत 12 स्थानं असतात. त्या हं, 4 स्थानात आहे. हं. म्हणजे टोटल डिव्हायडेशन केलं तर 1/3 येतं. करेक्ट. तर या सगळ्या लोकांना साउथ वेस्टचा एंट्रन्स खूप चांगला असतो. मी मागेही बोललो, की साउथ मुंबईत मी बघतोय, हं, दिल्लीत एक खूप चांगले मिठाईवाले आहेत. हं. त्यांचे आता ऑल वर्ल्डमध्ये ब्रँचेस झालेत. बरं, त्यांचं साउथ वेस्टला एंट्रन्स आहे आणि अतिशय सगळ्या बहुतेक त्यांच्या घरातला साउथ वेस्टचा एंट्रन्स आहे. बरं. इव्हन आता मी बघत होतो, की तुमचे पॉडकास्ट आता हल्ली एवढे सगळ्या ठिकाणी फेमस होत आहेत. YouTubeवर तुमचे व्ह्यूअर वाढतायत. हं. सगळीकडे तुमचं नाव लौकिक बराच वाढत चाललंय. तर तुमचा जर एंट्रन्स तुम्ही बघितला, तर तो साउथ वेस्टचा एंट्रन्स आहे. तर तुमचं काय म्हणजे असं वाईट काय झालं उलट? नाही. उलट ते आल्यापासून खूप चांगलंच आहे तुमचं. हो. म्हणजे तुमच्या कर्तृत्वाला साथ मिळाली त्या हं. साउथ वेस्टच्या एंट्रन्सनी. अगदी. तर असं काही नाहीये, हं, की त्यांच्या कुंडलीत बघायचं राहू कुठल्या सिच्युएशनमध्ये आणि त्यांना साउथ वेस्ट एंट्रन्स चालतोच. आता एक बिल्डिंग आहे. हं, तिथं समजा जरी सध्या फ्लॅट संस्कृतीमध्ये पूर्वेकडचा नाही मिळाला, पश्चिमेकडचा, तरी तिथं नॉर्थ ईस्ट, साउथ वेस्ट, साउथ ईस्ट, हं. नॉर्थ वेस्ट असे 4 असतातच. हो. म्हणजे 1/4 लोकं हे साउथ वेस्टच्या एंट्रन्समध्येच राहतात. हां. तर सगळ्यांनाच वाईट ठरतं का असं काही असं नाहीये. काही नाही. त्यांच्या कुंडलीची ग्रहदशा समजा चांगली असेल, हं. साउथ वेस्टला पोषक, तर त्यांचं खूप चांगलं पण होतं त्यात. अच्छा. त्यामुळे हे आपण एक मिथ आहे असं मीथ आहे, म्हणू. मीथ आहे. ते आपली कुंडली बघितली पाहिजे आणि मग ठरवायला पाहिजे. ठरवलं. त्यामुळे उगीच बिल्डर लोकं प्रॉब्लेममध्ये येतात हल्ली. हां. त्यांचे साउथ वेस्टचे फ्लॅटच विकले जात नाही. हां, हां, हां. पण असंही नाही ठरलं पाहिजे. तुमची कुंडली बघू हां, तुमच्या कुंडलीत खरोखर तसे योग नसतील, हं, हं. तर तिथे कदापि घेऊ नये. हां. इव्हन तुमच्या कुंडलीत नॉर्थ ईस्टचे योग नसतील, तर तिथं पण तुम्ही कदापि घेऊ नये. हं, हं. तर हे कुंडलीवरनं आपल्याला ठरवता येतं. हां. आता यालाच जोडून विचारावसं वाटेल, आता जे तुम्ही सांगितलं, की बऱ्याच बिल्डर्सचे म्हणजे फ्लॅट्स विकले जात नाहीत. तर मग ह्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, का ह्यांना तुम्ही काय सोल्युशन एक सांगू शकता? हो, माझ्याकडे पण बरेच बिल्डर क्लायंट आहेत. हं, पण असंही घडलेलं आहे, की त्यांचे फ्लॅट विकले जात नाही. हं, तर त्या 2 गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी आहेत त्याला वेगवेगळ्या, की जेव्हा तुम्ही एखादी वसाहत करता, बरेच बिल्डर टाउनशिप पण करतात. हं, त्यात अमेनिटीज देतात वेगवेगळ्या. हं. त्यांचं लोकेशन एक तर चुकतं कधी-कधी, बरं. की कुठल्या लोकेशनला काय पाहिजे, स्विमिंग टँक कुठे पाहिजे, बाकी कुठे पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बिल्डर लोकांसाठी वास्तुशास्त्रात 3 पदं खूप महत्त्वाची. हं, हे फ्लॅट विकण्यासाठी. हं. एक नागदेवता, बरं. म्हणजे ती नॉर्थ वेस्टच्या शेजारी असते. नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट. त्यात नाग म्हणून पद एक. हं. ती अट्रॅक्शन झोन असतो. कुठल्याही गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. म्हणजे बरेच मोठे-मोठे शोरूमचं तिथं नागदेवते त्यांचं सगळे मॉडेल लावलेले असतात. बरं. तिथं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला अट्रॅक्शन येतं. तिथं जर तुमचं सेफ्टी टँक आलं किंवा ड्रेनेजच्या चुकीच्या लाईन तिथं गेल्या कंप्लीट हं, हं. बिल्डिंगच्या, हं, हं. तर त्या बिल्डिंगचं अट्रॅक्शन पूर्ण संपतं. अच्छा. नंतर साउथ वेस्टच्या शेजारीच एक द्वारिक देवता आहे. द्वारिक म्हणजे नंदी, हं, शंकराचा नंदी. तर कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आत जाऊ देत नाहीत ते. फक्त पॉझिटिव्हच एनर्जी आत जाऊन देतात. हं. ती द्वारिक देवता जर डिस्टर्ब झाली, तरी त्या बिल्डिंगमधले फ्लॅट विकले नाही विकले जात नाही. नंतर त्या बिल्डिंगची ती जी बिल्डर असतो, त्याची कुंडली महत्त्वाची असते. बरं. मग त्यांनी सॅम्पल फ्लॅट अगोदर लोकं काय करतात, सॅम्पल फ्लॅट जाऊन बघतात. हं. मग सॅम्पल फ्लॅट कुठल्या दिशेला गेलं पाहिजे त्यांनी. साउथ ईस्टला ठेवला पाहिजे, नॉर्थ वेस्टला ठेवला पाहिजे, साउथ वेस्टला ठेवला पाहिजे हं. आणि तिथलं कलर कॉम्बिनेशन काय वापरलं. काय असलं? म्हणजे बिल्डरच्या प्रॉस्पेक्टिव्ह हं, मी हं, हं. सांगतो. हे पण खूप महत्त्वाचं ठरतं, की सॅम्पल फ्लॅट त्यांनी कुठे कुठे ठेवला ठेवलं? पाहिजे. हं. आणि परत ईशा प्राची, मी मागेही शुद्ध प्राची, ते तर बाकी हो. गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठलीही बिल्डरची लाईन घेतली आणि ती ईस्ट वेस्ट नसेल हं, आणि ती थोडी तिरकी झाली असेल, तर तुमचं 45 आता ही अशी जागा आहे हं, तुमची ईस्ट वेस्टपासून हं. आणि ती समजा थोडी तिरकी झाली, हां. तर देव किंवा त्या देवताचं असं म्हणणार नाही, तुमच्या जागेप्रमाणे आम्ही तिरक्या होऊन जातो. त्यांची हां. तर स्पेसिफिक रचना केलेली असते. त्या करेक्ट. तिथंच असणार. मग त्या केसमध्ये काय होतं बिल्डरांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, की आता देवता
मधल्या बऱ्याच देवता आपल्या जागेबाहेर जातात हां. आणि काही देवता असतात त्यांचं प्राबल्य वाढतं. हं. तर त्यामुळे त्या देवतांचं पुनर्प्रस्थापित करणं किंवा काही ट्रीटमेंट असतात, त्या करणं खूप गरजेचं असतं. ओके. आणि विल्डरमध्ये किंवा कुठेही जगात जी मी बोललो 33 देवता आणि 12 असुर असतात. हं. ते देवता जे असतात ना, त्यांना राज्य सगळं इझिली मिळालेलं असतं. त्यांनी काही कष्ट केलेले नसतात. हं. असुर जे असतात ना, त्यांनी खूप प्रार्थना केलेली असते. तेव्हा त्यांना ती पदं मिळाली असते. खूप प्रार्थना केलेली असते. बरं. त्यामुळे हल्लीच्या कलियुगात तुम्हाला पैसे कोण देतं किंवा नाव प्रसिद्ध तर असुरच देतात. अच्छा. तर त्यांचे सगळी एक विधी असतो त्यांना हं. पण हे करायचा. तो पण केला तर केलं. मग अशा प्रसंग होत नाही, की बरं. फ्लॅट विकले. असे बरेच प्रसंग झालेले आहेत, हं, की हं. फ्लॅटच विकले गेले नाही. हं, हं. असंच पडले. तिथं गेल्यावर निगेटिव्ह एनर्जीच वाटते सगळी. हं, हं, तर हं. या अशा काही गोष्टी 4-5 कारणं आहेत, बरं. की त्यामुळे असं काही घडू शकतं. घडू शकतो. ओके. सर आता आपण पर्सनल वास्तूविषयी बघितलं, मगाशी व्यवसायाविषयी तुम्ही सांगितलं. आता यावंसं वाटेल थोडं स्टार्टअपकडे, जर हो, सगळे हो, हो, यूथ हो. स्टार्टअप्स बनवत आहेत. तर हं. त्याविषयी असं विचारावंसं वाटेल, की बरेच स्टार्टअप्स आजकाल आपण बघतोय. त्याच्यामध्ये काही स्टार्टअप्स असे आहेत, की ज्यांच्या आयडियाज एकदम कॉमन असतील, एवढ्या काही वेगळ्या नसतील. त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवल तेवढं नसतं. पण तरी पण ते एवढे प्रॉफिटमध्ये असतात, की कंटिन्युअसली प्रॉफिटेबल बिझनेस त्यांचा होत असतो. आणि काही स्टार्टअप्सच्या आयडियाज एवढ्या चांगल्या असतात, पण त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळत नाही आणि त्यांचा कंटिन्यू बघावा तेव्हा लॉसच असतो. सो याच्यामध्ये पण वास्तू की ॲस्ट्रो वास्तू प्ले करतं काही काम? 100% करतंच करतं. आता हे बघा वास्तुशास्त्र सोशल मीडियामुळे किंवा बाकी बऱ्याच गोष्टीमुळे सगळ्यांना माहीत झालंय. हं. थोडंफार माहीत झालंय. जो कोण स्टार्टअप करतो, हं. त्याला आत्तापर्यंत एवढंच माहिती आहे, की नॉर्थ ईस्टकडनं एंट्रन्स करायचं किंवा ऐकून किंवा एआयवरनं हं. तुम्ही एआयमध्ये टाकलं कुठल्या दिशेचा एंट्रन्स चांगला आहे, तर ते तुम्हाला सांगतील, हं. की असाचा इथनं दिशेचा एंट्रन्स चांगला आहे. पण स्टार्टअपवाले लोकं तिथेच चुकतात. जे अच्छा. फेल्युअर होतात ते. हं, हं. कारण की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नॉर्थ ईस्टकडनं एंट्रन्स हा अतिशय खराब असतो. अच्छा. कारण की तिथं वास्तुपुरुषाचं डोकं असतं. हं, हं, त्या डोक्यावरनं आपण सतत ये-जा केली, तर ते डिस्टर्ब होतं. हं. बरं तिथेच एक शिखी आणि पर्जन्य या देवता असतात. बरं. आता शिखी देवतेचं कार्य काय असतं, की तुमच्या डोक्यात वेगळ्या आयडिया, जगापासून वेगळ्या आयडिया निर्माण करणं हं. आणि पर्जन्याचं असतं, की तुम्हाला त्या आयडियांना खतपाणी देऊन ते पूर्ण करणं. बरं. वेगळ्या आयडिया. त्याच जर डिस्टर्ब झाल्या, तर तुम्ही वेगळं काही करून देऊ शकत नाही. हं. आणि परत एक विवस्वान देवता असते, ती साऊथकडे असते. बरं. तर कुठलंही कार्य सुरू करणं, स्टार्टअप म्हणजे कार्य सुरू करणं. सुरू करण्यासाठी ती विवस्वान देवता सगळ्यात महत्त्वाची असते. ओके. बाकी नॉर्थ कामाला येत नाही, तुमचं ते सगळं नंतर येतं. हं. तुमचा बिझनेस चालल्यानंतर तुमच्याकडे क्लायंट येणं, पूर्वेकडनं क्लायंट, पश्चिमेकडनं खूप प्रॉफिट गेन होणं, हे सगळ्या हं. गोष्टी नंतर होतात. बरं. स्टार्ट तर झाली पाहिजे, तर ती विवस्वान देवता तुमची सगळ्यात महत्त्वाची स्टार्ट करते. ओके. आता कुठल्याही फुलाचा सुगंध चहूकडे पोहोचवण्याचं काम ती फक्त विवस्वान देवता करते. बरं. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट आहे, सगळीच जगात तुम्ही पब्लिसिटी न करता पण हे आपोआप कसं जाईल ते विवस्वान देवता करते. किंवा ओके. तुम्हाला फायनान्शियल कमी नाही पडत. हं, हं. तर हल्ली आपण काय करतो बरेच ऐकून, ती साऊथ पूर्ण बंद करा, तिथं हे करा, काहीतरी जड वस्तूच ठेवा, अशा बऱ्याच गोष्टी करतो. ओके. तर त्या करणं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, तेव्हा पण मी बोललो, की तुमच्या कुंडलीत कुठलं प्रोडक्शन केलं पाहिजे. हं, हं. हे नक्षत्राप्रमाणे बघून कुंडली वाईज करून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, हां. की तुम्ही भंगारपासून काही स्टार्ट करायचं असेल, तर ते करून तुम्हाला समजा जास्त प्रॉफिट मिळणार असेल, हं, हं. तर तुम्ही दुसरं काहीतरी करताय, आय-टी मधलं फिनिश हं. प्रॉडक्ट किंवा उदबत्तीचा व्यवसाय करताय. हं. हे करणं म्हणजे तुमची कुंडली बघून पण करणं गरजेचं आहे. गरजेचं असतं. नंतर तिसरी, तुम्ही जसं प्रॉडक्ट एखादं निवडता, हं, हं. त्याचं एक प्रत्येक स्थान असतं. ओके. आता आपल्या ह्याच्यात विसर्जन म्हणून एक म्हणजे वॉशरूमचं एक स्थान असतं, वेस्टेज. हां. त्याला एस-एस-डब्ल्यू म्हणतात. बरं. तर तिथे जनरल कोणीही वास्तुशास्त्र तिथनं एंट्रन्स करत नाही. हं. पण तुम्ही म्हणला, की त्याला एखाद्याला माहितीच नाहीये वास्तुशास्त्र आणि त्याचा बिझनेस खूप चांगला आहे. हं. आता तो भंगारचं काम करत असेल किंवा दुसऱ्याचं काहीतरी वेस्टेज टाकून त्याच्यामधनं तो काहीतरी निर्माण करत असेल, हां. तर त्याचा तिथं बिझनेस खूप चालतो आणि त्याला माहितीच नाही, तो एस-एस-डब्ल्यू म्हणजे विसर्जन झोनमधनं त्याचा एंट्रन्स आहे. एंट्रन्स आहे. पण त्या झोनमधनं त्याचा एंट्रन्स असल्यामुळे, विसर्जन झोनमधला एंट्रन्स असल्यामुळे त्याचं खूप चालतं. चालतं. बरं. तर अशा गोष्टी पण आहेत, की एंट्रन्स हे जे आहेत 32 एंट्रन्स, हं, हं. तुम्ही कुठल्या ह्याच्यातनं एंट्रन्स घेताय आणि ते तुमच्या जरी हातात नसलं,
ते तर तुम्ही व्हर्च्युअल एंट्रन्स निर्माण करू शकता तिथे. ओके. तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे पुढे या सगळ्या गोष्टींचं हे होणार नाही. अच्छा. आणि परत मी सगळ्यात शेवटी म्हटलं तर ते हं. मित्रदेवता पश्चिमेकडची हं. इंडस्ट्री म्हटल्यावर मित्रदेवता. हं, हं. त्या सगळ्या देवतांना म्हणजे आयर्मा, विवस्वान, भूदर या हं. महत्त्वाच्या देवतांना सगळ्यांना कंट्रोल करते. ती तुम्हाला मोटिवेट करते हं. आणि सगळ्याचं कंट्रोलिंग त्यांच्याकडे आहे, हां. वरुण देवते. त्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम नाही ना, हे आपण बघितलं पाहिजे. बघितलं. आणि कलर कॉम्बिनेशन हं. म्हणजे आता मी इंडस्ट्री पाचगणीमध्ये बऱ्याच केल्या. तिथं बरेच वेगवेगळे शॉप्स केले मी. हां, हां. म्हणजे सिमेंट, वाळू वगैरे असं बरेच लोकं हो, तिथं हो. आहेत म्हणजे. तर त्या शॉपना पत्र्यांना ना मी वेगवेगळे कलर द्यायचो. अच्छा. म्हणजे पूर्वेकडे हा दिलाय, पश्चिमेकडे हा दिलाय, दक्षिणेकडे हा दिलाय. अगोदर लोकांना असं काय दिसतंय ते बरोबर नाहीये. पण आता तीच दुकानं हं, हं. त्या जिल्ह्यात एक नंबरची दुकानं आहेत. बरं, आणि तशीच लोकं अनुकरण करायला लागले. बरं. इव्हन पिंपरी चिंचवड तर इथे पण पिंपरी चिंचवडमध्ये पण हं, हं. आम्ही असेच बरेच आता इंडस्ट्री केल्या आहेत हं, हं. वेगवेगळ्या कलर शेडच्या. ओके. तर ते तर चालतात, ते हां. जोरात चालतात. त्यांच्या आता एका मागून दुसरं हां, हां. तळवडे म्हणून आहे. तिथं मी 2-3 इंडस्ट्री केल्या आता. अच्छा. फास्ट चालतात एकदम. बरं. तर त्यामुळे कलर कॉम्बिनेशन पण तेवढंच महत्त्वाचं महत्वाचं. आहे. सर, आता काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतील, की जे हो. आम्हाला आमचं एक मेंबरशिप नावाचा एक हे, की ज्याच्यामध्ये एक्सक्लुसिव्ह लोकं विचारत असतात स्पेसिफिक प्रश्न. सो बरं. आम्ही जेव्हा सांगितलं त्यांना, की आम्ही वास्तूविषयी पॉडकास्ट करणार आहे. सो त्यांनी काही प्रश्न पाठवलेत. सो ते मी तुम्हाला विचारतो. अ, काही लोकांचा असा प्रश्न आहे, की वास्तुशास्त्रानुसार किचन आग्नेय दिशेला सांगितलं जातं आणि देवघर जे आहे ते ईशान्य दिशेला हो, असावं असं हो. सांगितलं हं. जातं. पण बऱ्याच घरांमध्ये समजा त्या दिशा जर नसतील किंवा तिथे काही आधीच असेल, हो. तर त्याच्या पर्यायी दिशा कोणत्या आहेत? हो, हो. सांगतो. आता आपण अगोदर यात देवघराचा विषय घेऊ. हां. तर देवघर हे खरं आपल्या वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेपेक्षा पश्चिमेलाच सगळ्यात महत्त्वाचं देव सांगितलं. बरं. कारण की तिरुपती बालाजी मंदिर, पद्मनाभ मंदिर, जगातले मोठे-मोठे चर्च बघा हं, किंवा झुलेलालजी हं, हे सिंधी धर्मांचे हं. किंवा बरेचसे असे जे आहेत चर्च, मक्का, मदिना हे सगळे पश्चिमेलाच तिथे. बरं. आणि काच तिथे हे काही कोइन्सिडेंट नाहीये. हं, हं, तर हं. वास्तुशास्त्रात वरुण जी देवता असते, ती तिथे ही सगळी देवळं आहेत. बरं. आणि श्रीमंत माणसं जी काही आपल्या इंडियात किंवा तुम्ही या त्यांची सगळ्यांची देवळं पश्चिमेला असते ते. हं. ईशान्येपेक्षाही पश्चिम दिशा ही सगळ्यात महत्त्वाची मानलेली आहे. आता ओके. तुम्ही दगडूशेठला गेला, हं, सारसबागेला गेला, हं. तर त्यांचं कुठे आहे पूर्वेला मुख आहे. मुख आहे. म्हणजे ती पश्चिमेलाच आहे. हं. तर देवघराची खरी जागा ही पश्चिम दिशेला आहे. बरं. पण ईशान्येला समजा ती नसेल हं. जागा, तर तुम्ही पश्चिम दिशेला केले तर तुम्हाला अजूनही जास्त रिझल्ट मिळतील असं माझं मत आहे. ओके. हां. हं, हं. आणि दुसरी गोष्ट किचन हे आग्नेयलाच पाहिजे असं आहे. पण त्याच्यापेक्षाही मी तुम्हाला सांगतो, की आपल्या वास्तुशास्त्राने त्याचे दाखले पण मी देतो. किचन म्हणजे आपल्या घरातला फायनान्स पण असतो. म्हणजे जेवढा अग्नी तेज तेवढा फायनान्स असतो. हं, फायनान्स मिळवण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. हं, आता आपण एक ₹100 सामान आणलं हं, होम करण्यासाठी. तूप आणलं, बाकी होम सामुग्री आणली आणि आपण आग्नेयाला होम केला. हं. तर तिथे जो काही तुम्ही काम करताय तेवढं तिचा अग्नी 100% येईल. हं. पण अग्नीला सहाय्य कोण करतं? वारा सहाय्य करतो. हो. जसं अग्नी आपण पेटवतो. हे ₹100 साहित्य आपण नॉर्थ वेस्टमध्ये म्हणजे वायव्य दिशेत ठेवलं हं, आणि तिथे आपण होम करत सुरुवात केली. हं. तर तिथं वाऱ्याचं असल्यामुळे तो पटकन आणि जास्त चांगला होईल. ओके. म्हणजे आपल्याला परिश्रम जेवढे करतो त्याचे रिझल्ट तुम्हाला वायव्य दिशेत जास्त चांगले जास्त. मिळतील. बरं. तर आता ताज हॉटेल बघा किंवा उदयपूरमध्ये जेवढे आता सेलिब्रिटीची लग्न होत आहेत, हं. तिथले जे काही राजे-राजवाडे आहेत, त्यांचे सगळ्यांचे किचन खरं वायव्य दिशेत आहे. बरं. वास्तुशास्त्रात पण आग्नेय एवढंच महत्त्व वायव्य दिशेला दिलेलं आहे त्या हं, लाईनला. तर वायव्यमध्ये पण तुम्ही किचन केलं, हं. तर तुम्हाला चांगलं चालू शकतं. ओके. फक्त किचन चुकून पण हं. साउथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्टमध्ये बिलकुल नसावं, बिलकुल नसावं. कुठे-कुठे? साउथ वेस्ट म्हणजे नैऋत्य कॉर्नर. हं, हं. तिथं तुमचं रिलेशनशिप स्पॉईल होतात. बरं. बऱ्याच घटना वेगवेगळ्या घडायला लागतात. आजारी पण जास्त येऊ शकतं. हं, हं. आणि नॉर्थ ईस्टकडे असेल, तर तुमच्या घटस्फोटापासून बऱ्याच काही-काही गोष्टी होऊ घडू शकतं. शकतात.
बर म्हणजे किचन, किंवा तो माणूस घरीच राहतो बर आणि म्हणजे करिअर वाईज चांगलं नसतं. अच्छा. तर ह्या दोन याच्यात तुम्ही किचन करू शकता. करू फक्त हे दोन कॉर्नर सोडले, हम्म. इव्हन तुम्ही पश्चिमेकडेही किचन करू शकता, पूर्वेकडेही करू शकता जागा नसेल. पण ह्या दोन गोष्टीत मात्र बिलकुल नसावं. हम्म. असेल तर 100% त्यांनी ट्रीटमेंट केलीच केलीच पाहिजे. पाहिजे. ओके. त्यानंतर काही जणांनी विचारलंय की नजर दोषामुळे घरात परिस्थिती बिघडते असं म्हटलं जातं. तर मग नजर दोष लागलाय हे आपल्या घराला हे कसं ओळखायचं पहिलं बरं. आणि त्याच्यावर काय उपाय आहेत? आता हा एक खूप सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण की सध्या लोकांना स्वतःची प्रगती किती आहे बघण्यापेक्षा दुसऱ्यांची प्रगती डोळ्यात खुपते. हम्म. आणि तो नजरदोष सहजासहजी लागतो. जेव्हा आपला एखादा समारंभात आपण जातो किंवा आपल्या घरात आपण काही कार्य केलं, तर एक असूया म्हणून पण नाही, एक नजरदोष लागतोच लागतो आपल्याला. हम्म. कसं असतं की आपल्या याच्यात ना आपला ओरा असतो. हम्म. तो ओऱ्यात कुठे काही कमी पडलं तर नजरदोष पटकन कॅप्चर होतो. ओके. मग आपली होत आलेली कामं न होणं, एखादं खूप चांगलं आपण ओपनिंग केलंय, घराची वास्तुशांती केली, लोकांना बोलवली, नंतर घरात उगीचच वाद होणं, कुठे बाहेर आपल्याला समारंभाला जायचं असेल तर नवरा बायको चिडचिड होणं, हम्म. डोकं जड होणं, किंवा हम्म. कुठल्याही कार्यशक्ती, कामच मूडच नाहीये, असंच कार्यशक्ती संपणं. तेव्हा आपल्याला समजायचं की नजर दोष आहे. लागतोच लागतो, म्हणजे बर. लागलेला आहे. हम्म. तर यासाठी आता जे उपाय तुम्ही जे म्हणताय, हम्म. त्यात आपल्या भारतीय पुरातन अथर्व वेदापासून यात एक खूप महत्त्वाचा उपाय दिलेला आहे, पण हम्म. ते हल्ली म्हणजे आपण वापरत नाही. ओके. तर आता खरं काय होतं की नजरदोष हा सगळ्यात जास्त स्त्रियांना लागतो, कारण की हम्म. त्यात जलतत्वाचं प्रमाण जास्त असतं, बर. अग्नितत्वाचं प्रमाण कमी कमी असतं. असतं. आणि तुमच्या औऱ्यात अग्नितत्व कमी झालं की तुम्हाला नजरदोष लागतोच लागतो. बर. त्यात वनस्पती बऱ्याच अशा दिलेल्या आहेत हम्म. की ज्यामुळे तुम्ही त्या घरात ठेवल्या वनस्पती, तर तुमचं नजरदोषाचं प्रमाण लागणारच नाही, किंवा लागला तरी तो इमिजिएट निघून जाईल. ओके. तर अशा बऱ्याच वनस्पती आहे वेगवेगळ्या, तर हम्म. त्यामुळे नजरदोष लागणार नाही. बर. तर अपामार्ग एक वनस्पती आहे, सहदेवी आहे, तगर आहे, करंज आहे, अर्जुन आहे. हम्म. अशा वनस्पती आपण घरात ठेवल्या तर नजरदोषाचं प्रमाण बरंच कमी कमी होत होतं. असतं. नंतर अग्नितत्व वाढवण्यासाठी आपण अग्निहोत्र करतो, त्यात हा. होमसामुग्री वगैरे करतो. अशाने पण नजरदोष आपल्याला लागलेला कमी होत असतो. बर. आणि सगळ्यात महत्त्वाचं हम्म. म्हणजे तुम्ही घर नवीन घ्या किंवा ऑलरेडी घर घेतलेलं असेल त्यात, हम्म. त्यात तारा देवी जी दशमहाविद्यावती हो हो. 2 नंबरची देवी असं म्हणतात. पण आम्ही सगळ्यात महत्त्वाची देवी मानतो, किंवा बंगालमध्ये बरेच साधक आहेत असे, ते तारा देवीला सगळ्यात महत्त्वाची देवी मानतात. ओके. तर त्यांची पूजा हम्म. ही घरात करून घेणं खूप महत्त्वाचं महत्वाचं असतं. असतं. मग त्यात उंबरठा पूजन येतं तुमचं, रांगोळी पूजन येतं दशमहाविद्यामधलं, हम्म. दुर्गाष्टक मंडळाची रांगोळी काढली जाते, हम्म. ब्रह्मस्थान पूजन येतं, वास्तुपुरुषाचं पूजन येतं, आणि कवड्या वापरतात. नंतर बऱ्याच गोष्टी वापरतात. वेगवेगळे क्रिस्टल वापरतात. हम्म. 81 प्रकारची रत्न वापरतात. बर. कुबेरकी आणि असे बरेच 100हून जास्त गोष्टी वापरल्या जातात त्यात. हम्म. तर ही जी पूजा केल्यानंतर तुम्हाला नजरदोषाचा प्रमाण राहणारच नाही. हा. कारण की एक तर तारादेवीचं पण अधिष्ठान, या पूजेचं एक महत्त्वच वेगवेगळं आहे. वेगवेगळं. म्हणजे त्यात उंबरठापासून शंखनाद केला जातो. बर. अशा बऱ्याच गोष्टी होतात हम्म. की ज्यामुळे ते प्रमाण बरंच कमी होऊ कमी शकतं. होऊ शकतं. किंवा लागणारच नाही, किंवा तुमच्या प्रगतीसाठी ते चांगलंच राहणार आहे चांगलं एकदम. राहतं. ओके. आता तुम्ही जे सांगितलत की उंबरठा पूजन असतं किंवा रांगोळी पूजन, हो, शंखनाद, तर हे काय आहे थोडं हो, याबद्दल सांगा? नक्कीच, नक्की. आता हे बघा, उंबरठाला संस्कृतमध्ये म्हणजे छाया, उंबरठा पूजन म्हणजे छायाला संस्कृतमध्ये उंबरठा म्हणलेलं आहे. बर. तर शिवाचा जो एक अदृश्य शक्ती असते, हम्म. ती म्हणजे उंबऱ्यात असते. ओके. शिवाची छाया, अदृश्य शक्ती उंबऱ्यात असते. आणि छायादेवीचा जो संबंध आहे, हम्म. सूर्यदेवाची पत्नी संध्यादेवीची सावली. बर. तर तिने त्यांच्या अनुपस्थित बरीच कर्तव्याचं त्यांचं पालन केलं. ओके. आणि त्यांचा शनिदेवाशी पण संबंध आहे चांगला. म्हणजे ओके. शनिदेव पुत्रच आहेत त्यांचे. बर. नंतर
याच्यात रामायणामध्ये पण सांगितलेलं आहे की सीतेला जेव्हा लंकेत ठेवलं होतं हम्म. तेव्हा अग्निदेवाने खऱ्या सीतेला सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं बर. आणि त्यांची सावली एक प्रतिसीता तिथे होती. हम्म. त्यांनी सगळ्या अडचणींना तोंड दिलं. बर. तर जेव्हा आपण उंबरठा पूजन करतो हम्म. तेव्हा बऱ्याच गोष्टी पण आपण त्यात वापरतो, वेगवेगळ्या गोष्टी. त्यामुळे काय होतं की कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही नाही. आणि जी काय होते ती सकारात्मक ऊर्जेने बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात. हम्म. हम्म. आता शंखनाद जेव्हा आपण करतो तेव्हा शंखनाद म्हणजे सुरुवातीलाच आपण विजय निश्चित केलेला असतो. जेव्हा शंख होतो तेव्हा सुरुवातीलाच विजय निश्चित. त्यात भगवान विष्णूचं पण आपण आवाहन करतो, हम्म. वरुण देवाचं पण आपण आवाहन करत असतो. बर. आणि शंखनाद जेव्हा करतो त्याची जी कंपनं होतात त्यांनी पण आपल्याला नवीन नवीन संधी बऱ्याच मिळत मिळतात. असतात. बर. आणि ते जलतत्वाचं पण आहे साधन. त्यामुळे जेव्हा तुम्ही शंखनाद करता त्यांनी तुमची बरीच पंचतत्व सगळी ओपन होतात. ओके. आणि आता रांगोळी जेव्हा आपण काढतो तेव्हा हम्म. दुर्गाष्टक मंडळाची एक वेगळी महाविद्येची रांगोळी असते. ओके. ती तुमच्या घराच्या प्रमाणे काढलेली असते हम्म. आणि त्यात ट्रँग्युलर असते, सर्कल असते, भूमितीय सगळ्या रचना त्यात आलेल्या असतात मेजरमेंट प्रमाणे. हम्म. आणि त्यात आपण वेगवेगळे कलर भरतो. म्हणजे तुमच्या घरात कुठला ग्रहाचं कमी आहे प्राबल्य त्याचे आपण जास्त कलर भरतो. ओके. हां, म्हणजे आता सूर्याचं असेल कमी प्राबल्य तर तिथं आपण ऑरेंज कलर भरतो. हम्म. तर अशा आपण सगळे कलर आपण त्यात भरतो. हम्म. तर त्या हिशोबाने आपण ती रांगोळी तिथं काढतो. ओके. तर असे 3 वेगवेगळे सगळे प्रकार प्रकार आहेत आहेत. तिथं. त्यासोबत तुम्ही यंत्र सुद्धा देता? हो, त्यासोबत आम्ही आमची एक वेगळी भूमितीय रचनेची खूप वेगळी यंत्र आहेत. हम्म. ती पण आपण देतो. ओके. ती भिंतीवर तुम्ही लावू शकता. दिसायलाही चांगली दिसतात आणि त्यात सगळे प्रकार अष्टधातू असतात, कुठे सिल्वर असते, हम्म. ते कव्हर झालेले असतात. तुम्ही ओके. बऱ्याच 5 स्टार हॉटेल्समध्ये बघितलं असेल पाचगणी वगैरे, हम्म. मुंबई, माथेरान, तर आपली यंत्र सगळीकडे आहेत. अरे वा. बर. इव्हन दुबई, कतार, USA ला पण आपली यंत्र जातात. यंत्र जात. बर. सर, आता तुम्ही एवढं आपण बोललोय, तुम्ही एवढं गाईड केलं आम्हाला, पण आमच्या व्ह्युअरसाठी, सबस्क्रायबरसाठी ज्यांनी हे जेनरिक प्रश्न विचारले त्यांच्यासाठी तुम्ही काय वास्तू किंवा ॲस्ट्रो वास्तू रेमेडी द्याल? तर आता रेमिडीज आमची यंत्र अशी वेगळी आहेत, की त्यात वेगवेगळ्या प्रकारचे तत्वाप्रमाणे आम्ही भूमितीय आकार दिलेले आहेत. बर. आणि ते खूप चांगल्या सिद्धता होतात. इव्हन त्या तत्वाप्रमाणे आपण तिथं मेटल पण वापरलेले आहे. बर. आणि ते फक्त इंडियातच नाही तर USA, नंतर कतार, दुबई, हम्म. इव्हन पुण्यात पण किंवा भारी पाचगणी, माथेरान, मुंबई सगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याचं एक शोपीस म्हणून पण लावतात लावत. आणि वास्तूचा पण त्यात खूप छान उपयोग होतो त्यांना. ओके. त्याचा शेपच खूप वेगळा आहे, सिद्धता पण खूप वेगळी आहे. बर. ते पण आपण करतो. बर. पण आता हे बघा, तुम्ही जे विचारताय मला की सगळ्यांसाठी एक रेमेडी कुठली आहे, तर ती सगळ्यात महत्वाची रेमेडी कोणालाही लागू लागेल. हम्म. मग ते तुम्ही केल्यावर तुम्हाला कुठल्या वास्तुशास्त्राकडे जायची गरज नाही, ज्योतिष्याकडे जायची गरज नाही. हा. तर तुमच्या कुलदेवतेची पूजा हे तुम्ही जर नित्यनियमाने करत असाल, हम्म. आता पूजा करताना पण वास्तूमधली पंचतत्व आपोआप होतात. बर. जेव्हा तुम्ही कुलदेवतेला आंघोळ घालता तेव्हा स्पर्श होतो तुमचा, हम्म. तेव्हा वायुतत्व तुमचं बॅलन्स होतं. ओके. नंतर तुम्ही त्याला नैवेद्य अर्पण करता कुठलंही, तेव्हा तुमच्यातलं जलतत्व अर्पण होतं. बर. जेव्हा तुम्ही बघता हम्म. त्यांचं खूप छान रूप बघता तेव्हा तुमच्यातलं अग्नितत्व प्रज्वलित होतं. बर. आणि जेव्हा तुम्ही दिवाबत्ती किंवा उदबत्ती, धूपबत्ती करता, तुमचं साऊथ वेस्ट म्हणजे तुमचं नैऋत्य कॉर्नर पृथ्वीतत्व प्रज्वलित होतं. हम्म. आणि जेव्हा तुम्ही घंटानाद करता किंवा शंखनाद करता हा. तेव्हा तुमचं आकाश तत्व येतं. बर. तशी 5ही तत्व तुम्हाला वेगवेगळ्या संधी देतात, नजर दोषापासून वाचवतात, सगळ्या गोष्टींपासून वाचवतात. तर ही एक जनरल रेमेडी सगळ्यांनी करायला पाहिजे की कुलदेवतेचं नित्य नियमाने पूजा करणं पाहिजे. कारण की या जगात तुम्हाला कुलदैवत खूप प्रोटेक्ट करत असतो. हम्म. दुसरी एक कॉमन गोष्ट मी बऱ्याच ठिकाणी बघतो की त्यांच्या पितरांचे फोटो ते कुठे लावत नाही. कोणीतरी त्यांना सांगितलेलं असतं मेलेल्या लोकांचे फोटो नाही लावायचे, ते पेटीत वगैरे बंद करून ठेवतात. तर मी त्यांना विचारतो की तुम्ही आत्ता जे करताय ते कोणासाठी करताय? तर त्यांचं उत्तर असतं की आम्ही आमच्या मुलांसाठीच करतोय. हम्म. मग तुम्ही ज्यांची मुलं होता त्यांनी तुमच्यासाठीच केलं. तुमच्या पूर्वजांनी काय केले? तुमच्यासाठी कष्ट केले, सगळ्या बऱ्याच गोष्टी केल्यात, रानावनात राहिलेत.
तुमच्यात त्यांचे जीन्स आहेत करेक्ट. आणि आज तुम्ही या पोझिशनवर आलाय त्यांच्यामुळे आलाय. आणि त्यांचेच फोटो तुम्ही लावले नाही तर त्यांचा आत्मा कुठेतरी तळतळाट करणार. करेक्ट. जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येतो तेव्हा बाहेरची लोक ही सगळी नंतरची असतात. हे गंडा दोरा घाला, हे करा ते करा, त्याचा काही उपयोग नसतो. तुमचे पितृच तुमचं सगळ्यात मोठं संरक्षण करत असतात. बर. तर साऊथ वेस्टमध्ये दक्षिणेला ते फोटो लावणं खूप गरजेचं आहे. बर. तर या 2 रेमेडी बाकी उपायांबरोबर ते तर तुम्ही करणं गरजेचंच आहे. बर. तर हे आपलं ठेवायलाच पाहिजे. आणि इव्हन डिवोर्समध्ये पण ही सगळी जी नवीन पिढी आहे ही कुलदैवत बघत नाही, पितृ बघत नाही, काहीतरी वेगळ्या त्याच्यात असते. त्यांच्यामुळे पण डिवोर्सच नाही बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके. त्यामुळे ही जी आपली संस्कृती, जसं तुम्ही संस्कृतीला मानता, ज्योतिषाला मानता, न्यूमरॉलॉजी तर ही पाश्चात्य देशांची आहे, त्यात तुम्ही स्पेलिंग वगैरे ऍड करता. तर ही तर आपली जुनी संस्कृती आहे. खरं. याला तुम्ही सगळ्यात जास्त महत्व द्यायला पाहिजे. आपले कुलदैवत, पितृ. त्यांनी मग बघा कसे फळ येतात तुम्हाला. बर. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला तारादेवीचा. तर तारादेवी ज्या आहेत यांना भरभराटीसाठी म्हणजे त्या प्रसिद्ध आहेत की आराधना करावी जेणेकरून भरभराट होते. सो तारादेवीबद्दल काय सांगाल? हा, आता भरभराट असं नाही, मी तुम्हाला सगळं त्याचं एक्सप्लेन हा करून हा. देतो. तुम्हाला शुक्र आहे ना, हम्म. हा ग्रह पैसे देतो खूप. रवी हा ग्रह तुम्हाला नाव देतो, नावलौकिक देतो. बर. आणि तसं वेगवेगळं बुध ग्रह व्यापार देतो. हम्म. पण जेव्हा हे सगळं असताना तुम्ही कुठल्या अडचणीत येता, हा. प्रॉब्लेम मध्ये येता, तर तुम्ही एक तर देवळात जाता किंवा एखाद्या गुरुकडे जाता. करेक्ट. तर जे गुरुचं आधिपत्य म्हणजे गुरुची जी देवी आहे, गुरु ज्यांना सगळ्यात महत्वाचं मानतो त्या देवीला, गुरुची अधिष्ठान देवता जिला, ती तारा देवी आहे. बर. म्हणजे तुम्ही जेव्हा अडचणीत असाल किंवा बाकी असाल तेव्हा तारादेवी ही सगळ्यात महत्वाची. बर. आता दशमहाविद्यामध्ये कालिमानंतर तारादेवी मानली जाते. पण बंगालचे किंवा बाकीचे बरेच साधक ही तारादेवीला सगळ्यात श्रेष्ठ मानतात. कारण की सगळ्या संकटांना तारणारी ही तारादेवी. बर. नंतर तारादेवीचं नील सरस्वती म्हणून एक तांत्रिक रूप आहे, नील सरस्वती. ओके. तर जगात जे काही ज्ञानाची उत्पत्ती झाली आहे ती तारादेवी पासून झालेली आहे, मग कुठलंही ज्ञानाचं असो. बर. तर तुम्ही एखाद्या गोष्टीचं कमी ज्ञान घेऊन सुद्धा तुम्हाला आपोआप त्याच्या बऱ्याच गोष्टी कळू शकतात. तारादेवी अशी तारादेवी. नंतर तारादेवीच्या स्टोरी बऱ्याच आहेत, त्यातल्या 2 स्टोरी फक्त मी तुम्हाला सांगतो. की जेव्हा समुद्र मंथनात विष निघालं होतं, म्हणजे घेतलं होतं शिवानी, तेव्हा तारांनीच सांगितलं होतं तारा तुम्ही घ्या ते. तेव्हा त्याच्या कंठापर्यंत विष गेलं होतं आणि नंतर त्यांना पुढे त्रास व्हायला लागला. तेव्हा भगवतीने असं एक रूप धारण केलं की शिवाला एकदम लहान मुलाचं स्वरूप प्राप्त करून घेतलं आणि त्यांनी स्वतः स्तनपान केलं, त्यामुळे त्यांचं विष सगळं निघालं. तर ह्याच त्या तारादेवी. नंतर रावणाने पण तारादेवीला सिद्ध केलं होतं, म्हणजे त्यांची एक एक स्वतःची 10 जी डोकी होती एक एक कापून सिद्ध करायला लागले. तरी तारादेवी म्हणलं मी नाही येणार, तू मला का असं करतोय. शेवटी त्यांनी स्वतःचा एक भुजा कापली, तरी पण तारादेवी आली नाही. नंतर दुसरी भुजा तोडणं, आता मी दुसऱ्या भुजेने शेवटचं पण डोकं तुका. तेव्हा तारादेवी म्हणल्या की ठीक आहे, आता मी प्रसन्न झाली, म्हणजे नाही यायचं होतं तरी पण मी आली, तर तुम्हाला काय पाहिजे. तर तो म्हणला मला हे युद्ध जिंकायचंय. तारादेवी म्हणल्या की युद्ध तर तू जिंकू शकणार नाही, पण मी तुम्हाला प्रोटेक्शन देते. ओके. पण हे प्रोटेक्शन कधी, तुम्ही जेव्हा धर्माच्या अनुसार युद्ध लढेल तोपर्यंत हे प्रोटेक्शन असेल. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. किंवा जेव्हा रावणाने ब्रह्मास्त्र उचललं होतं तेव्हा शंख झालेला होता, म्हणजे युद्ध बंद झालं होतं पूर्ण, तरी त्यांनी म्हणलं उचललंय तर आता चालून टाकू. तेव्हा तारादेवी परत प्रकट झाल्या की आता मी तुझं प्रोटेक्शन करणार नाही, कारण की तू धर्माच्या विरुद्ध आचरण करतोय. तर या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला काय दिसतं की तारादेवी म्हणजे करुणामय रूप आहे, माते समान रूप आहे. आणि नंतर ती तत्व आहेत त्यांची, सत्याची तत्व आहेत, त्यानुसार त्या वागतात. इव्हन बुद्धिझम मध्ये पण तारादेवीला खूप महत्व दिलेलं आहे. तिथं ग्रीन तारा म्हणून एक मानली जाते. तर बुद्धिझम म्हणजे खूप अगोदरपासून, आणि ती लोक खूप साधना त्याची करतात. आणि जेव्हा तुम्ही कलकत्त्याच्या जवळ तारापीठ आहे 4 तासाच्या अंतरावर, तुम्ही तिथं जाल, तिथं लाखो भक्त ही अगदी कामाख्या देवीप्रमाणे बाकी सगळ्या देवळाप्रमाणे तिथं येत असतात. लाखो भक्तांचं
आणि ते वर्षानुवर्ष चालू आहे म्हणजे. बर. त्यामुळे तारापीठची आराधना ही अत्युच्च आराधना मानली जाते. वा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नावलौकिक मिळतो. हम्म. सगळ्या संकटांपासून आणि पटकन सगळ्यात फास्ट ती देवी तुम्हाला येते. म्हणजे तुम्ही तिची थोडी साधना केली हम्म. तर सगळ्यात फास्ट ती येते. येते. आणि असं नाही की महादेवीची आराधना किंवा दशमहाविद्याची आराधना म्हणजे तांत्रिक आराधनाच करतात हम्म. किंवा गृहस्थ लोक ती आराधना करू शकत नाही. असं तर काही. खूप सिंपल तिची आराधना आहे. हम्म. एकदम सिंपल एक मंत्र आहे. हम्म. ओम तारे तुत्तारे तू रे स्वाहा, ओम तारे तुत्तारे तू रे स्वाहा. बर. तुम्ही अगदी कारमध्ये पण म्हणू शकता, कुठेही हम्म. म्हणू शकता. आणि तुम्हाला एवढा फरक जाणवेल तुमच्या कुठल्याही परिस्थितीत. बर. आणि याचं उग्र पण बरेच मंत्र आहेत. हम्म. पण हा मंत्र आपण कोणीही म्हणू शकतो. म्हणू शकतो, सात्विक रूप आहे. सात्विक रूप आहे एकदम. बर. आणि जनरल आम्ही बघतो जिथं जिथं आम्ही तर करतोच, बाकी पण लोकांनी जिथं केली हम्म. आणि बऱ्याच लोकांना त्याचा खूप वेगळे परिणाम पण दाखव. कुटुंबाच्यावर कुठलंही संकट येऊ, हा. तुम्ही तारादेवीची जी पूजा किंवा त्यांचं ध्यान केलं तर हम्म. ते 100% फळाला. कमी होईल. वा. सर, आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय, त्यामुळे मला तुम्हाला एक 2 प्रश्न विचारावेसे वाटतील. अर्थात सबस्क्रायबर्सचेच प्रश्न आहेत. काही लोकांना आरशांचं एक गणित कळत नाही. म्हणजे घरी कसे आरसे लावावे. काही जण गोल आरसा लावतात, काही जण रेक्टँग्युलर लावतात, काही जण उभा पूर्ण आरसा लावतात. तर ह्याचं पण वास्तूमध्ये काही प्रमाण दिलेलं आहे का, की हो, कसं हो. लावावं? आता तुम्ही शेपबद्दल विचारताय तर हम्म. अगोदर शेपबद्दलच सांगू आपण. ओके. गोल आरसा हा सगळ्यात बेस्ट आरसा आरशासाठी. हम्म. कारण की त्याचं तत्व त्यात खूप छान येतं. बर. रेक्टँग्युलर आरसा पण चालू शकतो. हम्म. हम्म. पण त्रिकोणी आरसा किंवा चौकोनी स्क्वेअर आरसा हा हा. हा कधीही लावू नये. कारण की चौकोन काय दर्शवतो? साऊथ वेस्ट दर्शवतो म्हणजे नैऋत्य. बर. तर आरशाचं नैऋत्य आणि आग्नेय हम्म. याच्याबरोबर कधीही पटणार नाही, त्याचे विरोधी तत्व आहे. बर. त्यामुळे चौकोनी आरसा आणि त्रिकोणी आरसा हा हम्म. कधीही लावू नये. नंतर हल्ली बऱ्याच इंटिरियर आर्किटेक्ट नवीन नवीन अमिबा शेप वगैरे बरेच असे हा. करतात. तर ते पण आरसे त्यांनी लावू नये. हम्म. आणि शक्यतो नाही 100% साऊथकडे आरसा लावू नये. बाकी कुठल्याही दिशेला 3 चालतील. हम्म. आणि साऊथकडे लावायचाच असेल तर तो फर्निचरच्या आतल्या साईडने लावावा. अच्छा. म्हणजे तो बरोबर उत्तरेकडे होईल. ओके. तर हे आरशाचं असं आहे गणित गणित. आहे. यानंतर सबस्क्रायबर्सचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आम्ही इंटेरियरवाल्यांना बोलवतो, इंटेरियर करत असतो. सो आम्हाला इंटेरियर डिझायनर जे आहेत ते वास्तूचे सल्ले देतात हं. आणि त्यांनी काही काही गोष्टी सुचवतात. आणि ज्यावेळी मग आम्ही तुमचे पॉडकास्ट बघतो किंवा ज्यावेळी वास्तू एक्सपर्ट येतात, ते म्हणतात की अरे ह्या तर गोष्टी चुकीच्या आहेत अत्यंत. हं. तर मग नक्की कोणाला फॉलो करावं, इंटेरियरवाल्यांना का वास्तूवाल्यांना? नाही. आता माझं यात असं मत आहे, की आम्ही पण बघतो बरेच इव्हन वास्तूवाले पण बघतो आपण, हम्म. की ते इंटिरियरचा लोकांना सल्ला देतात. इथं ग्रीन शेड करून देतात अक्षरशः मोजून. इथं हा. ग्रीन, इथं रेड वगैरे असं काही ते. तर वास्तूवाल्यांचं काय काम आहे, की त्यांनी वास्तूप्रमाणे तिथं दोष बघणं, ते हम्म. दोष नाही आहे बघणं आणि त्यांना चांगले परिणाम येणं. हम्म. आता त्यांना खिळा कुठे मारायचा तो कळत असतो. हा. पण तो कसा मारायचा ते नाही कळणार. हा. ते इंटिरियरवाल्याचंच काम आहे. करेक्ट. त्यामुळे वास्तू आणि इंटिरियर दोघं एकमेकांशी हाताशी धरूनच चाललं पाहिजे. बर. पण त्याच्या उलट इंटिरियरवाले पण वास्तूचं करायला जातात, तेही 100% चुकीचं आहे. हम्म. म्हणजे यांनी त्याच्या क्षेत्रात आणि त्यांनी यांच्या क्षेत्रात बिलकुल हस्तक्षेप करायचा नाही. हम्म. याचं एक उदाहरण देतो मी. एक खूप प्रसिद्ध ब्रँड आहे कलकत्त्याचा आणि त्यांची मुंबईत पण आता शॉप्स आहेत कापडाचा. बर. तर त्यांच्या इंटिरियर डिझाईननी वास्तूवाल्यांचा सल्ला मानला नाही आणि स्वतःच्या डोक्याने काही गोष्टी केल्या. तर यांना इंटिरियरमध्ये त्यांचं सगळे स्टडी या फॉरेन बुक्समधनं असतो. ओके. त्यांना वास्तूमधले नॉलेज एवढं नसतं जास्त. ते साऊथ वेस्टमध्ये केबिन किंवा गल्ला साऊथ वेस्टमध्ये करावा. पण त्यांनी ती नॉर्थ डिग्रीज बरोबर घेतली नाही, गुगल डिग्रीज बरोबर घेतली नाही. तर ती नॉर्थ अशी फिरलेली होती. हम्म. त्यामुळे त्यांना जे वाटत होतं ही साऊथ वेस्ट आहे, हम्म. ती साऊथ वेस्ट नसून विसर्जन भाग होतं. SSW साऊथ अच्छा. ऑफ साऊथ वेस्ट होतं. हम्म. तिथं त्यांनी गल्ला केला. मग त्याचं विसर्जनच होणार ना, ते दुकान चालणार कसं काय? हम्म. नंतर कापडाचं सगळ्यात महत्त्वाचं असतं साऊथ ईस्ट हम्म. म्हणजे शुक्र. तिथं त्यांनी वॉशरूम केलं. तर माझं असं म्हणणं आहे, की वास्तूवाल्यांनी इंटिरियरच्या मध्ये पडू नये. म्हणजे दोघांनी एकमेकांशी
जुळून घेऊन कामं करावी आणि इंटिरियरवाल्यांनी पण वास्तूमध्ये पडू नये. पडू नये. कारण की त्यांना कसं चांगलं दिसेल हे माहिती असतं हम्म, हम्म. आणि वास्तूवाल्यांना काय केल्यावर होईल कुठल्या गोष्टी, म्हणजे नुसतं दिसणंच महत्वाचं नाहीये, पण ते असणं पण खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे म्हणजे शास्त्र. थोडक्यात वास्तुशास्त्र हे जमिनीच्या खाली भक्कम आधार असेल तर मग भिंतींना तुम्ही कुठलाही कलर दिला तरी चालतो, चालेल. असं आहे वास्तुशास्त्र. वा. आणि ते मग इंटिरियरनी पुढे कसं करावं. ओके. हं. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. आ, सध्या आपण बघतोय की डिवोर्सेसचं प्रमाण खूप वाढले, डिवोर्स खूप वाढलेत आणि त्याच्यामध्ये अर्थात कुंडली वगैरेचा तर भाग येतोच. पण त्यासोबत वास्तू रिलेटेड पण काही गोष्टी आहेत का की ज्याच्यामुळे डिवोर्सेस वाढत आहेत किंवा चुकीच्या वास्तूंचा परिणाम डिवोर्सेसमध्ये आपल्याला होताना दिसतोय? हं. आता मी एक गोष्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल, नोट करावीशी वाटेल, की मी पुण्यात पण काम करतो, मुंबईत पण काम करतो. मुंबईपेक्षा पुण्यात बघतोय तर डिव्होर्सच्या केसेसचं प्रमाण जास्त येतं आमच्याकडे, तिथे जास्त वाढलेलं दिसतं. बर. म्हणजे मुंबईची एवढी लोकसंख्या जास्त पटीने असून सुद्धा. हम्म. तर याचं प्रमुख कारण मला बाणेर, हिंजवडी त्या परिसरात थोडं असं दिसतं, की दोघंही नवरा-बायको खूप चांगलं इन्कम मिळवत असतात. हम्म. अतिशिक्षित असतात आणि चांगलं इन्कम मिळवत असतात. हम्म. पण हे जेणेकरून काही कारणास्तव त्यांच्या इन्कममध्ये थोडी तफावत पण असते. हम्म. बऱ्यापैकी तफावत पण असते त्यांच्या बरं. इन्कममध्ये. त्यामुळे ते प्रत्येकाने स्वतःचं सेफ्टी झोन बघत असतात. आता त्यांनी खर्च करावा, मी खर्च करणार नाही, ते खर्च करावा. मग स्वतःचं सेव्हिंग वाढलं पाहिजे आणि वाढलं पाहिजे. आणि जेव्हा काही भांडणं होतात किंवा काय होतात, तेव्हा ते अगोदर हा विचार करत नाही, की ती भांडणं कशी मिटेल. हम्म. अगोदर हा विचार करा, ठीक आहे मी लवकर सेपरेट होईन, मी माझं आयुष्य जगेन ॲज अ सिंगल पॅरेंट म्हणून. पुढे काय असेल ते करेन. हम्म. तर यासाठी वास्तूमध्ये 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3-4 झोन महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं रिलेशनशिप कॉर्नरचं साउथ वेस्ट झोन. बर. तो महत्त्वाचा आहे. तिथे जर तुमचं नीट असेल, तर तुम्ही कितीही भांडा, डिव्होर्स मात्र होणार नाही. बर. नंतर दुसरा तुमचा फोटो, एक बचत म्हणून, सेव्हिंग म्हणून एक असतं. हम्म. म्हणजे ते आम्ही पैशाची सेव्हिंगच्या ऐवजी आम्ही फोटोचं सेव्हिंग, म्हणजे वैवाहाचं सेव्हिंग करू शकतो. वा. तर सेव्हिंग तिथं जर तुम्ही फोटो लावला, त्याला वेस्ट ऑफ साउथ वेस्ट म्हणतात. साउथ बर. वेस्टच्या शेजारी. बर. तिथे जर तुम्ही तुमच्या लग्नाचा, जोडप्याचा फोटो लावला, हम्म. तरी 100% सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो, की तुमचा डिव्होर्स होणार नाही. हा. नंतर पुढे आपण गेलो, तर नॉर्थ वेस्टच्या अलीकडे म्हणजे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये एक डिप्रेशनचा झोन आहे. हम्म. तिथे जर तुम्ही जी रूम असेल जास्त किंवा जास्त वेळ तिथे थांबत असाल तुम्ही, हम्म. तर काय होतं, की तुमचं जुनं कुठलं तरी म्हणजे लव्ह अफेअर वगैरे त्याची आठवण यायला सुरुवात होते. तुम्ही हम्म. जुन्या काळात काहीतरी जाता बर. किंवा नवीन काही सडनली तुमचं होऊ शकतं. त्यात हम्म. म्हणतात वेगळे संबंध, हम्म. वैवाहिकपासून वेगळे संबंध तिथं निर्माण होण्याची शक्यता असते. बर. तर त्या झोनमध्ये पण तुमची रूम नसावी, की जिथे तुम्ही जुन्या घटनांशी जास्त जोडलेले असाल. बर. मग त्याच्या शेजारी एक झोन येतो नॉर्थ वेस्ट, म्हणजे नागदेवता मी म्हणतो हम्म. नॉर्थ वेस्टच्या शेजारी. हम्म. नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट. तिथे जर कुठल्याही परिस्थितीत तिथे तुमची रूम असेल आणि गुलाबाची झाडं तुम्ही लावलेली असेल, म्हणजे अँटी कलर होतो तिथे, हम्म. राल कलर कुठलाही असेल तर, तर मग तुमच्या नवरा बायकोमधलं अट्रॅक्शन झोन पूर्ण संपतं. अच्छा. एकमेकांचं अट्रॅक्शन संपतं. मग भलतीकडेच राहायला जातो. तर मग तिथे तुम्ही सीताराम किंवा शंकर पार्वती वा. असा फोटो लावणं गरजेचं आहे. बर. आणि सगळ्यात शेवटी येतो परत मी जवळ म्हणतो तो ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, म्हणजे रिफ्रेशमेंटचा झोन. हम्म. तिथं तुम्ही जास्तीत जास्त थांबला तर हम्म. तुमची भांडणं नाही होणार, बाकी सगळ्या गोष्टी नाही होणार. त्यामुळे तुमच्या गोष्टी नॉर्मल. नॉर्मल होऊ शकतात. बर. तर थोडक्यात साऊथ वेस्ट पासून हे सगळे जे झोन आहेत, हम्म. हे वास्तुशास्त्रदृष्ट्या तिथे होऊ शकतं. आणि ओके. ईशान्येला तुमची बेडरूम असेल लग्नापासूनची, तर आज नाही उद्या 2-3 वर्षांनी तुम्हाला हमखास हा प्रॉब्लेम होणारच होणार. त्यामुळे बर. ईशान्येकडे तर तुम्ही बिलकुल बेडरूम ठेवू नये, नये. नवदाम्पत्याने किंवा व्हॉटएव्हर जे. हम्म. हम्म. काही काही लोकांचे 6-6 महिन्यात आम्ही केसेस बघतो. लग्न झाल्यावर 6 महिन्यात ते म्हणतात घ्यायचंय. तेव्हा मी बघत असतो, तेव्हा साऊथ वेस्ट झोन आहे ना, हम्म. त्यांचा जसं चांगल्या गोष्टी आहे साऊथ वेस्ट झोनच्या, तशा वाईट पण गोष्टी आहेत. ओके. साऊथ वेस्ट झोन अतिशय व्यवहारी असतो. बर. तो आपलं मी माझं तू तुझं हे जे आहे ते साऊथ वेस्ट झोनच देतो. बर. म्हणून तिथली लोक खूप मोठे व्यापारी पण होतात. हम्म. कारण की ती प्रत्येक गोष्ट तोलून मापून करत असतात. तिथं भावनांशी काही संबंध नसतो. नसतो.
तर तो झोन जर डिस्टर्ब झाला हम्म. आणि एखाद्या वैवाहिक म्हणजे कोणाला एखाद्याला अडचण आली, हम्म. दुसरं काय म्हणतो की जाऊन दे, याला अडचण आहे ना, मी माझं बघते. म्हणजे त्यांच्या सुखदुःखाशी आपल्याला काही घेणं नसतं, स्वतःचं स्वतः. बघ. मग कसं लवकर यांच्या अडचणीपासून आपल्याला कसं, तर साऊथ वेस्ट हे पण खूप महत्वाचं महत्वाचं. आहे. बर. तर या 4-5 गोष्टी मॅटर करतात. हम्म. आणि मग त्यातले उपाय पण मी सांगितलेली आहे तुम्हाला, हो. की कुठे फोटो लावायचं किंवा काही गोष्टी करणं हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. वा. सर, तुम्ही आलात, आपण एवढ्या छान गप्पा मारल्या. आम्ही पहिल्यांदा नक्षत्र आणि वास्तू, ॲस्ट्रो वास्तू अनुभवलंय. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आपण एवढा छान पॉडकास्ट केलेला आहे आज. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिंड कमेंटमध्ये सरांची चॅनल असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. सो तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. इतरही तुमचे काही प्रश्न असतील अबाउट वास्तू की ॲस्ट्रो वास्तू, तर तुम्ही त्या नंबरला विचारा किंवा व्हॉट्सॲप करा. म्हणजे सरांची जी टीम आहे ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. त्यासोबतच तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला हे सुद्धा आम्हाला सांगा. कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील, जसे आता आज आम्ही सरांना विचारले, त्या पद्धतीचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आम्ही ज्यावेळी नेक्स्ट पार्ट करू त्यावेळी तुमचे प्रश्न आम्ही सरांना नक्कीच विचारू. सर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद आभार. मला इथे बोलवल्याबद्दल. तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आभार. आणि आमचं एक स्वीट टॉकचं रिच्युअल आहे. आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा आपला पॉडकास्ट एंड करूयात. श्री श्री स्वामी. स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.